प्रश्न 1. बेरोजगारी निर्माण होण्याच्या कारणांचे कंसात दिले साधनसामुग्रीचा तुटवडा व सदोष संस्था वर्णन करा. आता हे साधनसामुग्रीचा तुटवडा आहे तर लगेच समजतं. म्हणजे घर बांधण्याचंय पण विटाच नाहीत. अशीच काहीशी अवस्था अर्थव्यवस्थेची होते का? अगदी अचूक उदाहरण दिलंत. भांडवलाची कमतरता आणि कच्च्या मालाचा अभाव यामुळे बाजारात सगळ्यांना रोजगार देणं अशक्य होतं. पण यातला जो दुसरा भाग आहे ना, सदोष संस्था, तो जास्त रंजक आहे. हां, म्हणजे संस्था म्हणजे इथे काय? एखादी ऑफिसची बिल्डिंग? नाही. अर्थशास्त्रात संस्था किंवा इन्स्टिट्यूशन्स म्हणजे समाजातले नियम आणि चालीरीती. आता जुनी जाती व्यवस्थाच बघा ना. अच्छा, म्हणजे ठराविक लोकांनी ठराविकच व्यवसाय करण्याची सक्ती? अगदी. एखाद्याकडे उत्तम कौशल्य असेल, पण जाती व्यवस्थेमुळे त्याला दुसरा व्यवसाय करता येत नसेल, तर तिथे रोजगाराची संधी हुकते. आणि आजच्या काळात बघायचं तर आपली एकत्रित कुटुंब पद्धती किंवा गावाकडची ओढ. म्हणजे गाव सोडून न जाण्याची वृत्ती. हो. यामुळे मजुरांची गतिशीलता, ज्याला आपण मोबिलिटी म्हणतो, ती थांबते. नोकरी शहरात असते, पण माणूस तिथे जाऊ शकत नाही. यालाच सदोष संस्थात्मक कारण म्हणतात. अरे छा, म्हणजे सामाजिक प्रश्न आणि अर्थशास्त्र किती जोडलेले आहेत. बर, आता दुसरी स्लाइड घेऊया. प्रश्न 2. प्रतिमान म्हणजे मॉडेल ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. आता मला सांगा, एखाद्या गुंतागुंतीच्या शहराचा नकाशा जसा फक्त महत्वाचे रस्ते दाखवतो आणि बाकीच्या गल्ल्या गाळून टाकतो, तसाच हा प्रकार आहे का? हो, अगदी तसाच प्रकार आहे. स्लाइडमध्ये एक फनेल किंवा गाळणीचं चित्र दिलेलं आहे. त्यावरून हे स्पष्ट होतं. आर्थिक वास्तव प्रचंड क्लिष्ट असतं. म्हणजे रोजच्या व्यवहारात हजारो गोष्टी घडत असतात. हो ना. मग त्यातले अनावश्यक घटक गाळून केवळ अत्यंत महत्वाचे चल घटक म्हणजे व्हेरिएबल्स निवडून त्यांचे परस्पर संबंध स्पष्ट करणे म्हणजे प्रतिमान किंवा मॉडेल. हां, म्हणजे ॲडम स्मिथ यांच्या विकासाच्या प्रतिमानाचं उदाहरण घेता येईल का इथे? नक्कीच. ॲडम स्मिथने संपत्ती कशी वाढते हे सांगताना फक्त श्रम आणि भांडवल यावर लक्ष केंद्रित केलं. बाकीच्या गुंतागुंतीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या. मुख्य गोष्टींवर फोकस करणं हे मॉडेलचं काम असतं. अच्छा, आता तिसरी स्लाइड बघूया. प्रश्न 3. अर्थव्यवस्था कालमानानुसार कशी बदलत गेली ते स्पष्ट करा. हां, तर खूप मोठा इतिहास असेल. राजे महाराजांच्या काळापासून ते आजच्या ह्या कॉर्पोरेट जगापर्यंतचा हा प्रवास नक्की कसा झाला? हा प्रवास मुख्यत्वे 5 टप्प्यांत विभागलेला आहे. पहिला टप्पा होता सरंजामशाहीचा, म्हणजे जिथे शेती आणि जमीनदार यांचं वर्चस्व होतं. त्यानंतर आला व्यापारवाद, म्हणजे परकीय व्यापारावर जास्त भर देणं आणि देशात जास्तीत जास्त सोनं कसं येईल हे बघणं. मग तिसऱ्या टप्प्यात निसर्गवाद आला, ज्यांनी फक्त शेतीलाच खरं उत्पादक मानलं. बरं. आणि चौथा टप्पा म्हणजे आपली आजची व्यवस्था का? हो, साधारणपणे तीच. चौथा टप्पा म्हणजे भांडवलशाही. इथे ॲडम स्मिथचा मुक्त बाजारपेठेचा विचार आला. आणि मग 20व्या शतकात 5वा टप्पा आला, जो म्हणजे समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे जिथे सरकारी नियंत्रण आणि खाजगी सार्वजनिक भागीदारी असते, बरोबर? अगदी बरोबर. कालमानानुसार असा हा सत्ता आणि उत्पादनाचा खेळ बदलत गेला. खूपच रंजक आहे हा प्रवास. आता चौथी स्लाइड पाहूया. प्रश्न 4. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत बाजारचे कार्य कसे चालते ते विशद करा. आता इथे मला एक प्रश्न पडतो. जर सरकारचं नियंत्रण नाहीये, तर मग उत्पादक आणि ग्राहक यांच्यात ताळमेळ कसा बसतो? हे एखाद्या नृत्य दिग्दर्शकाविना म्हणजे विदाऊट कोरिओग्राफर चाललेल्या नृत्यासारखं वाटत नाही का? हो, वाटतं नक्कीच. पण इथे किंमत यंत्रणा म्हणजे प्राइस मेकॅनिझम हा दिग्दर्शकाचा रोल प्ले करतो. बघा, उत्पादक नफा मिळवण्यासाठी बाजारात येतो आणि ग्राहक स्वतःच्या समाधानासाठी. मग मागणी आणि पुरवठा यांच्यात जी स्पर्धा होते त्यातून वस्तूची किंमत आपोआप ठरते. अच्छा, म्हणजे कोणी एक व्यक्ती किंमत ठरवत नाही, तर परिस्थिती ठरवते. हो ना. आणि ही किंमतच सगळ्यांना सिग्नल देते की काय उत्पादन करायचं, किती करायचं आणि कोणासाठी करायचं. यात सरकारचा कसलाही हस्तक्षेप नसतो. अरे बापरे, म्हणजे सगळं कसं ऑटोमॅटिक चालतं तर? याच ऑटोमॅटिक यंत्रणेवर आपली 5वी स्लाइड आहे. मी प्रश्न वाचते. प्रश्न 5. अदृश्य हात, ज्याला इन्व्हिजिबल हँड म्हणतात, या शब्दप्रयोगाचे स्पष्टीकरण द्या. ही संकल्पना एखाद्या सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या ऑटोपायलट सिस्टमसारखी काम करते का? अगदी तसंच म्हणता येईल. ही ॲडम स्मिथ यांची अत्यंत प्रसिद्ध आणि मूळ संकल्पना आहे. बाजारात प्रत्येक व्यक्ती फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काम करत असते. बेकर फक्त ब्रेड विकून पैसे कमवायला बसलाय. अगदी.
पण असं करत असताना किंमत यंत्रणेच्या रूपात असलेली ही अदृश्य शक्ती काम करते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत आपोआप समतोल निर्माण होतो आणि नकळतपणे पूर्ण समाजाचा फायदा होतो. म्हणजे ज्याला ब्रेड हवाय त्याला तो मिळतो आणि बेकरला पैसे मिळतात. हो, दोघांचा स्वार्थ साधला जातो, पण त्यातून सामाजिक कल्याण आपोआप होतं. हाच तो अदृश्य हात. अच्छा, पण मग जर हा अदृश्य हात इतकाच प्रभावी आणि चांगला आहे, तर मग समाजात गरीब आणि श्रीमंत यांच्यात इतकी दरी का निर्माण होते? हा माझा नाही, स्लाइडचा प्रश्न आहे. बघा 6वी स्लाइड, प्रश्न 6. उत्पन्नातील विषमतेची कारणे सविस्तर लिहा. सांगा आता. हा खूप महत्वाचा विरोधाभास आहे. अदृश्य हात कार्यक्षमता आणतो पण समानता नाही आणत. स्लाइडमध्ये याची 5 मुख्य कारणं सांगितली आहेत. पहिलं म्हणजे संपत्तीचं असमान वाटप. जमीन आणि भांडवल हे पिढ्यानपिढ्या मूठभरांच्याच हातात असतं. ज्यांच्याकडे आधीपासून पैसा आहे ते अधिक पैसे कमवतात. दुसरं कारण म्हणजे शिक्षण आणि आरोग्याच्या संधींची असमानता. गरिबांना या चांगल्या सुविधा मिळत नाहीत. तिसरं म्हणजे मक्तेदारी. जेव्हा एखादीच कंपनी बाजारात असते तेव्हा ती प्रचंड नफा कमवते आणि मजुरांचं शोषण करते. बापरे. आणि बेरोजगारीचाही यात वाटा असेलच. नक्कीच, बेरोजगारी हे चौथं कारण. आणि 5वं कारण आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलं तेच, जाती व्यवस्थेसारख्या जुन्या सामाजिक संरचना, ज्यामुळे प्रगतीची संधीच नाकारली जाते. म्हणजे शर्यत सुरू होण्याआधीच काही लोक खूप मागे उभे असतात. मग यावर उपाय काय? हेच 7व्या स्लाइडमध्ये विचारलंय. प्रश्न 7. उत्पन्नातील विषमता दूर करण्यासाठी सुचविले जाणारे उपाय स्पष्ट करा. मला सांगा, हे एका खेळाच्या मैदानातील खड्डे बुजवून सर्वांसाठी समान पातळी म्हणजे लेव्हल प्लेइंग फील्ड तयार करण्यासारखं आहे ना? हो, अगदी समर्पक उदाहरण आहे. आणि हे खड्डे बुजवण्यासाठी 5 मुख्य उपाय आहेत. पहिला म्हणजे प्रगतिशील कर किंवा प्रोग्रेसिव्ह टॅक्स, म्हणजे श्रीमंतांवर जास्त दराने कर लावणे आणि गरिबांवर कमी किंवा शून्य कर. दुसरं म्हणजे किमान वेतन कायदा, जेणेकरून मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळेलच. तिसरं उपाय सामाजिक सुरक्षेचा आहे, म्हणजे निवृत्ती वेतन, बेरोजगारी भत्ता देणं. अच्छा, आणि शिक्षणाचं काय? तो चौथा उपाय आहे, शिक्षण व प्रशिक्षण देऊन लोकांची कार्यक्षमता वाढवणं. आणि 5वा उपाय म्हणजे जमीन सुधारणा, जमिनीची मालकी गरिबांना मिळवून देणे. बरं, म्हणजे इथे सरकारला बाजारात उतरावंच लागतं. आता 8वी स्लाइड पण सरकारच्या हस्तक्षेपाबद्दलच आहे. प्रश्न 8. शासन एखाद्या वस्तूची कमाल किंमत म्हणजे प्राइस सीलिंग का निश्चित करते? आता आपण मगाशी 4थ्या स्लाइडमध्ये म्हणालो की बाजारात सरकारचा हस्तक्षेप नसतो. मग इथे शासन अचानक मध्ये काय येतं? कारण जेव्हा परिस्थिती आणीबाणीची असते तेव्हा बाजार यंत्रणा कोलमडू शकते. समजा नैसर्गिक आपत्ती आलीये किंवा युद्ध सुरू आहे. अशा वेळी अन्न, औषधं यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढतात. हां, आणि मग श्रीमंत लोक साठेबाजी करतात. अगदी बरोबर. आणि गरिबांना त्या वस्तू परवडत नाहीत. अशा वेळी गरिबांचं शोषण थांबावं म्हणून सरकारमध्ये येतं आणि कायद्याने बाजारातील समतोल किमतीपेक्षा कमी अशी एक कमाल किंमत निश्चित करतं. म्हणजे या किमतीच्या वर तुम्हाला वस्तू विकता येणार नाही असा नियम. हो, आणि याच सोबत रेशनिंग व्यवस्थाही लागू केली जाते, जेणेकरून सर्वांना थोडं थोडं का होईना पण धान्य किंवा औषध मिळेल. खूपच गरजेचं आहे हे. बरं, आता 9व्या स्लाइडकडे वळूया. प्रश्न 9. मक्तेदारी सत्तेचे मापन कसे केले जाते? आता बाजाराच्या या खेळात एखादी कंपनी किती शक्तिशाली बॉस आहे हे मोजण्याचे काही पॅरामीटर्स आहेत का? हो, नक्कीच आहेत. स्लाइडमधील चित्रात 4 पद्धती दिल्या आहेत. पहिली पद्धत म्हणजे दीर्घ काळातील अवास्तव नफा बघणे. जर एखादी संस्था सलग खूप वर्ष अवाजवी नफा कमवत असेल तर तिथे तिची मक्तेदारी आहे हे स्पष्ट होतं. आणि दुसरी पद्धत? दुसरी आहे लर्नर यांची पद्धत, म्हणजे वस्तूची किंमत आणि तिचा सीमांत खर्च, ज्याला मार्जिनल कॉस्ट म्हणतात, यातील फरक मोजणे. हा फरक जेवढा जास्त तेवढी मक्तेदारी जास्त. अच्छा, आणि एकूण विक्रीतला वाटा पण बघतात का? हो, ती तिसरी पद्धत आहे. बाजारातील एकूण विक्रीपैकी एकाच संस्थेचा असलेला टक्केवारीतील वाटा. समजा एखाद्या कंपनीचा वाटा 90% असेल तर ती नक्कीच मक्तेदारी आहे. आणि चौथी पद्धत म्हणजे त्या वस्तूला पर्यायी वस्तूंचा म्हणजे क्लोज सबस्टिट्यूट्सचा अभाव असणे. डिस्क्रिमिनेशन केव्हा शक्य आणि फायदेशीर असतो? हे अगदी विमानाचं तिकीट बुक करण्यासारखं आहे का, जिथे एकाच प्रवासासाठी वेगवेगळ्या प्रवाशांकडून वेगवेगळे पैसे आकारले जातात? हो ना, अगदी तेच उदाहरण आहे.
मूल्यभेद म्हणजे एकाच वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारणे. पण हे शक्य होण्यासाठी 3 अटी लागतात. कोणत्या अटी? पहिली अट म्हणजे बाजाराचे विलगीकरण असणे, म्हणजे 2 वेगवेगळे गट करता आले पाहिजेत. दुसरी अट खूप महत्वाची आहे, मागणीची लवचिकता भिन्न असणे. म्हणजे ज्याला जास्त गरज आहे त्याच्यासाठी लवचिकता कमी. बरोबर. ज्याची मागणी अलौकिक आहे, म्हणजे ज्याला ती वस्तू हवीच आहे, त्याच्याकडून जास्त किंमत वसूल केली जाते. आणि ज्याची मागणी लवचिक आहे, त्याला कमी किमतीत दिली जाते. पण मग कमी किमतीत घेतलेला माणूस ती वस्तू जास्त किमतीत दुसऱ्याला विकू शकतो ना? हाच तर मुद्दा आहे. म्हणूनच तिसरी अट असते की ग्राहकांनी वस्तूची पुनर्विक्री न करणे. विमानाचं तिकीट आपण दुसऱ्याला नाही विकू शकत. या 3 अटी पूर्ण झाल्या तरच मूल्यभेद फायदेशीर ठरतो. बापरे, खूपच डोकं लावून केलेली ही व्यवस्था आहे. आता 11वी स्लाइड बघूया. प्रश्न 11. समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता मला सांगा, ही व्यवस्था आपण 4थ्या स्लाइडमध्ये पाहिलेल्या मुक्त भांडवलशाहीच्या अगदी विरुद्ध आहे का? हो, पूर्णपणे विरुद्ध आहे. भांडवलशाहीत खाजगी मालकी असते, तर समाजवादात जमीन, कारखाने यावर सरकारची किंवा समाजाची मालकी असते. मग तिथे किंमत यंत्रणा नसते का? नाही, तिथे बाजाराऐवजी एका केंद्रीय सत्तेद्वारे संपूर्ण नियोजन केलं जातं. काय बनवायचं आणि किती बनवायचं हे सरकार ठरवतं. मग यांचा मुख्य हेतू काय असतो? नफा अजिबात नाही. यांचा मुख्य हेतू सामाजिक हित साधणं हा असतो. संपत्तीचं समान वाटप करणं हे त्यांचं ध्येय असतं. पण याचा एक मोठा तोटा असा आहे की उत्पादनावर मर्यादा असल्याने ग्राहकांच्या निवडीवरही मर्यादा येतात. तुम्हाला बाजारात खूप व्हरायटी नाही मिळत. अच्छा, म्हणजे समानता मिळते पण चॉईस नाही मिळत. आता 12व्या स्लाइडवर जाऊया. प्रश्न 12. संयुक्त भांडवली संस्थेचे म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनीचे गुण दोष सांगा. आता लोकांचा पैसा शेअर मार्केटमधून एकत्र करून व्यवसाय करणं ही खरं तर एक दुधारी तलवार कशी ठरू शकते? बरोबर बोललात. आधी याचे गुण म्हणजेच मेरिट्स बघूया. सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रचंड प्रमाणात भांडवल उभारणी करता येते. दुसरं म्हणजे भागधारकांची मर्यादित जबाबदारी असते. कंपनी बुडाली तरी तुमचं फक्त शेअरपुरतंच नुकसान होतं, तुमचं घर नाही विकलं जात. हां. आणि तज्ज्ञ व्यवस्थापन पण मिळत असेल. हो, आणि संस्थेला मिळणारे दीर्घायुष्य हाही एक मोठा गुण आहे. मालक बदलले तरी कंपनी चालूच राहते. बरं, मग यात दोष काय आहेत? दोष खूप गंभीर आहेत. मूळ मालक म्हणजे भागधारक आणि दैनंदिन काम बघणारे व्यवस्थापक यांच्यात दुरावा निर्माण होतो. म्हणजे मॅनेजर स्वतःच्या फायद्याचे निर्णय घेऊ शकतात. अगदी बरोबर. तसेच नोकरशाहीमुळे महत्त्वाचे निर्णय घ्यायला विलंब होतो. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होण्याची शक्यता असते. हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. आता आपण 13व्या स्लाइडकडे येतोय. इथून पुढे थोडे तांत्रिक पण भारी नियम आहेत. प्रश्न 13. बदलत्या प्रमाणांचे नियमाच्या, ज्याला लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन म्हणतात, 3 अवस्था स्पष्ट करा. आता हे मगाशी आपण जे म्हटलं, स्वयंपाकघरात एकाच वेळी अनेक आचारी काम करू लागले की सुरुवातीला काम वेगात होतं, पण नंतर ते एकमेकांना धडकू लागतात, तसाच हा प्रकार आहे ना? हो ना, अगदी परफेक्ट उदाहरण दिलं. हा नियम अल्पकाळातील उत्पादनाचा आहे. यात 3 अवस्था आहेत. पहिली आहे वाढत्या प्रतिफलाची अवस्था. म्हणजे सुरुवातीला कामगार वाढवले की उत्पादन वेगाने वाढतं. हो, श्रम वाढवल्यास एकूण व सीमांत उत्पादन दोन्ही वाढतं. पण मग येते दुसरी अवस्था, घटत्या प्रतिफलाची अवस्था. हो, इथे काय होतं? इथे एकूण उत्पादन वाढतं, पण सीमांत उत्पादन म्हणजे प्रत्येक नवीन कामगाराने घातलेली भर ती घटत जाते आणि शेवटी शून्य होते. हा तो पॉइंट असतो जिथे कार्यक्षमता महत्तम असते. इथे मालकाने थांबायला हवं. अच्छा, पण जर मालक थांबला नाही आणि त्याने अजून कामगार वाढवले तर? मग तिसरी अवस्था सुरू होते, ऋण प्रतिफलाची अवस्था. इथे गर्दी इतकी होते की नवीन कामगारामुळे एकूण उत्पादन वाढण्याऐवजी चक्क घटायला लागतं आणि सीमांत उत्पादन निगेटिव्ह म्हणजे ऋण होतं. अरे बापरे, म्हणजे अति तिथे माती, हाच तो नियम. आता 14वी स्लाइड बघूया. प्रश्न 14. अल्पकाळात सरासरी खर्चाचा वक्र यू आकाराचा का असतो? आता उत्पादन वाढवताना खर्च नेहमी खाली का जातो आणि नंतर न चुकता परत वर का येऊ लागतो? हा यू शेप का तयार होतो? या आकृतीत 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे डावीकडील घसरण. जेव्हा तुम्ही उत्पादन सुरू करता तेव्हा जो स्थिर खर्च असतो तो जास्त नगांवर विभागला जातो. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट जास्त वस्तूंवर विभागली गेल्यामुळे सरासरी खर्च घटतो. अगदी बरोबर. मग येतो दुसरा टप्पा, जो त्या यूचा तळाचा बिंदू असतो. इथे खर्च किमान असतो आणि व्यवसायाची कार्यक्षमता महत्तम असते. बरं, मग तो खर्च पुन्हा वर का जातो? तो आहे तिसरा टप्पा,
उजवीकडील चढण. जेव्हा तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन रेटायला लागता तेव्हा मशीन खराब होणं, कामगारांना ओव्हरटाईम देणं अशा अंतर्गत गैरसोयी सुरू होतात. घटत्या प्रतिफळाचा नियम लागू होतो आणि खर्च पुन्हा वाढू लागतो. म्हणूनच हा वक्र इंग्रजी यू अक्षरासारखा दिसतो. खूपच स्पष्ट करून सांगितलं हे. आता आपण शेवटच्या म्हणजे 15व्या स्लाइडवर आलो आहोत. प्रश्न 15. सीमांत व सरासरी प्राप्ती यांतील संबंध आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. आता मला सांगा, एखाद्या नवीन वस्तूच्या विक्रीतून मिळणारा पुढचा पैसा आणि सरासरी मिळणारा पैसा यांची ही तुलना कशी काम करते? हे दोन बाजारांच्या उदाहरणातून समजून घेऊया. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी. पूर्ण स्पर्धेत काय असतं? वस्तूची किंमत पूर्णपणे स्थिर असते. म्हणजे एक वस्तू 10 रुपयाला असेल तर पुढची पण 10 रुपयालाच. हो. त्यामुळे तिथे सरासरी प्राप्ती, ज्याला ॲव्हरेज रेव्हेन्यू किंवा AR म्हणतात, आणि सीमांत प्राप्ती म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू किंवा MR हे दोन्ही समान असतात. आकृतीतही पायाला समांतर अशी सरळ रेषा असते. अच्छा, पण मक्तेदारीत काय होतं? तिथे तर मालकच किंमत ठरवतो ना? हो, पण मक्तेदारीत जरी मालक असला तरी जर त्याला जास्त नग विकायचे असतील तर त्याला किंमत थोडी कमी करावीच लागते. मग किंमत कमी केल्यामुळे सरासरी प्राप्ती म्हणजे AR घटत जातो. पण गणितानुसार सीमांत प्राप्ती म्हणजे MR त्याहून अधिक वेगाने घटते. म्हणजे MR ची रेषा AR च्या रेषेपेक्षा जास्त वेगाने खाली येते. अगदी बरोबर. म्हणूनच मक्तेदारीच्या आकृतीत MRचा वक्र नेहमी ARच्या वक्राच्या खाली असतो. बापरे, हे गणित खूपच भारी आहे. प्रश्न 1. बेरोजगारी निर्माण होण्याच्या कारणांचे कंसात दिले. पहिला प्रश्न जसाच्या तसा घेऊया तर प्रश्न 16 असा आहे. 16. मागणीचा नियम आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. आता हा नियम खूप पायाभूत मानला जातो, पण आकृती आणि प्रत्यक्ष व्यवहार यांची सांगड कशी घालायची? काय आहे ना, हा अर्थशास्त्राचा सर्वात मूलभूत नियम आहे. नियम अतिशय स्पष्ट सांगतो की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास मागणी घटते आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. अगदी बरोबर. आता आपण याला आकृतीत बसवलं तर तिथे आपल्याला एक वक्र मिळतो ज्याला आपण कर्व म्हणतो. अच्छा. या मागणी वक्राचं वैशिष्ट्य म्हणजे तो आलेखावर डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. याला तांत्रिक भाषेत व्यस्त संबंध किंवा इन्व्हर्स रिलेशनशिप म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर खिशातले पैसे वाचवण्याची माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती यातून दिसते ना? हो ना. वस्तू स्वस्त झाली की आपण ती जास्त घेतो, कारण त्यातून मिळणारं समाधान आपल्याला त्या किमतीच्या तुलनेत जास्त फायदेशीर वाटतं. म्हणजे मगाशी मी जे सेलचं उदाहरण दिलं ते अगदी या नियमावर बेतलेलं आहे. सेल लागला की किंमत खाली येते आणि तो वक्र खाली आल्यामुळे लोक जास्त खरेदी करतात. पण इथेच मला एक शंका आहे. जर हा नियम एवढाच परिपूर्ण आहे तर मग महागड्या फोनसाठी लोक रांगा का लावतात? याच संदर्भात आपल्या स्रोतातील पुढचा प्रश्न अतिशय चपखल आहे. बरं. तो प्रश्न मी वाचतो. 17. अनुकरण परिणाम म्हणजे काय? कंसामध्ये इमिटेशन इफेक्ट असं लिहिलं. हाच तो मगाशच्या मागणीच्या नियमाला असलेला सर्वात मोठा अपवाद. अच्छा. अनुकरण परिणाम म्हणजे काय? तर समाजात जेव्हा उच्च उत्पन्न गटातील लोक एखादी नवीन महागडी वस्तू वापरू लागतात ना, तेव्हा त्यांच्याकडे पाहून मध्यम किंवा कनिष्ठ गटातील लोकही तीच वस्तू खरेदी करण्याची इच्छा बाळगतात. बापरे. इथे वस्तूची किंमत जास्त असते तरीही मागणी वाढते, कारण इथे त्या वस्तूच्या उपयोगितेपेक्षा तिच्या प्रदर्शनी मूल्याला म्हणजेच स्नॉब व्हॅल्यूला जास्त महत्त्व दिलं जातं. इतरांकडे आहे मग माझ्याकडेही असायला हवी, ही ती भावना असते. पण मला सांगा, हे तर पूर्णपणे अतार्किक नाही का? म्हणजे अर्थशास्त्र तर असं गृहीत धरतं की ग्राहक शहाणा असतो, तो प्रत्येक पैशाचा विचार करतो. मग इथे तो स्वतःचं नुकसान का करून घेतो? मला तर हे आजकालच्या सोशल मीडियावरील फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट सारखंच वाटतंय, जिथे महागडा ब्रँड केवळ स्टेटससाठी घेतला जातो. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. अर्थशास्त्रात ग्राहक शहाणा मानला जातो हे खरंय, पण शहाणपणाची व्याख्या फक्त पैसे वाचवणे ही नसते. अच्छा. हो, जेव्हा माणूस समाजात वावरतो तेव्हा त्याला प्रतिष्ठा हवी असते. तो महागडा फोन केवळ संवाद साधण्यासाठी नसून माझी समाजात काहीतरी पत आहे हे दाखवण्यासाठी वापरला जातो. क्या बात आहे. उत्पादनांच्या किमती जास्त ठेवतात जेणेकरून त्या वस्तूचं ते प्रदर्शनी मूल्य टिकून राहील. म्हणजे आपण नकळत या नियमांचे बळी ठरतो तर? हो, नक्कीच. आता हे मागणीचे नियम एका व्यक्तीपुरते ठीक आहेत, पण बाजारात जेव्हा मोठ्या प्रमाणावर बदल होतात तेव्हा काय होतं? यावर स्रोतात पुढचा प्रश्न आहे. सांगा. तो असा आहे,
18. मागणीतील बदल आणि मागणीतील स्थित्यंतर यांतील फरक स्पष्ट करा. आता मला सांगा, बदल आणि स्थित्यंतर हे शब्द तर समानार्थी वाटतात. मग यात नेमका फरक काय? वरवर पाहता ते समानार्थी वाटतात खरे, पण आलेख काढताना यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो कसा? जेव्हा केवळ वस्तूची किंमत बदलते आणि त्यामुळे मागणी कमी जास्त होते, तेव्हा त्याला स्थित्यंतर म्हणतात, म्हणजे व्हेरिएशन. यात तुम्ही त्याच एकाच मागणी वक्रावर वर किंवा खाली सरकता. ओके. पण बदल, ज्याला आपण चेंज म्हणतो, ती पूर्णपणे वेगळी अवस्था आहे. जेव्हा किंमत तीच असते, पण इतर घटक बदलतात. इतर घटक म्हणजे जसं की ग्राहकाचा पगार वाढतो किंवा अचानक बाजारात नवीन फॅशन येते, तेव्हा मागणीत जी वाढ किंवा घट होते त्याला बदल म्हणतात. अशा वेळी आलेखावर तो संपूर्ण मागणी वक्रच उजवीकडे किंवा डावीकडे सरकतो. मला हे थोडं दृश्य रूपात समजून घ्यायचंय. आपण रेल्वेची उपमा घेऊया का? घ्या की. स्थित्यंतर म्हणजे एकाच चालत्या ट्रेनमध्ये डब्यातल्या डब्यात पुढे मागे चालणे. ट्रेनचा मार्ग तोच आहे. आणि बदल म्हणजे पूर्ण रेल्वेचा ट्रॅकच दुसरीकडे हलवणं. मी बरोबर विचार करतोय का? ही उपमा अत्यंत समर्पक आहे. आणि तो ट्रॅक दुसरीकडे हलवण्यासाठी, म्हणजेच मागणीत बदल होण्यासाठी खूप मोठी ताकद लागते. अच्छा. जसं की देशातील लोकांचं एकूण उत्पन्न वाढणं किंवा तंत्रज्ञानात मोठी क्रांती होणं. फक्त किमतीच्या जोरावर ट्रॅक हलत नाही, तिथे फक्त डब्यातल्या डब्यात हालचाल होते. हे फारच स्पष्ट झालं. आता किमतीचा विषय निघालाच आहे, तर स्रोतातील पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 19. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. आता ही लवचिकता किंवा इलॅस्टिसिटी नक्की कशी मोजायची? लवचिकता म्हणजे बदलाला मिळणारा प्रतिसाद. सोप्या भाषेत सांगायचं तर किंमत बदलली तर लोक किती चटकन आपली खरेदी बदलतात. याचे 3 मुख्य प्रकार स्रोतात दिले आहेत. पहिला, किंमत लवचिकता म्हणजे वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत किती टक्के बदल होतो ते पाहणे. बरं. दुसरा, उत्पन्न लवचिकता. ग्राहकांचा पगार वाढला किंवा कमी झाला तर ते वस्तूची मागणी कशी बदलतात. आणि तिसरा, सर्वात रंजक प्रकार म्हणजे अन्योन्य लवचिकता, ज्याला क्रॉस इलास्टिसिटी म्हणतात. म्हणजे काय? यात एका वस्तूची किंमत बदलते, पण परिणाम मात्र दुसऱ्याच वस्तूच्या मागणीवर होतो. अरेच्चा, म्हणजे अन्योन्य लवचिकतेचं उदाहरण चहा आणि कॉफी असू शकतं का? हो, अगदी. समजा कॉफी अचानक दुप्पट महाग झाली तर लोक विचार करतील की त्यापेक्षा आपण चहाच पिऊया, आणि मग कॉफी महागल्यामुळे चहाची मागणी अचानक वाढेल. अगदी तंतोतंत. चहा आणि कॉफी या पर्यायी वस्तू आहेत, त्यामुळे बाजारात एकाची किंमत दुसऱ्याच्या नशिबावर थेट परिणाम करते. बापरे. विचार करा, चहा विकणाऱ्या कंपन्यांना कॉफी महाग झाल्याचा किती फायदा होत असेल. हा अन्योन्य लवचिकतेचा नियम व्यावसायिक जगात धोरणे ठरवताना खूप वापरला जातो. पण हे प्रत्येक वस्तूला लागू होत नाही ना? म्हणजे चहा कॉफी ठीक आहे, पण काही वस्तू अशा असतात ज्यांचे भाव कितीही वाढले तरी आपण त्या घेतोच. बरोबर. हाच आपला स्रोतातील पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 20. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. एखादी वस्तू लवचिक आहे की अलवचिक हे कशावर ठरतं? हे प्रामुख्याने 4 घटकांवर ठरतं. पहिला घटक म्हणजे वस्तूचे स्वरूप. जीवनावश्यक वस्तू जसे की अन्नधान्य, औषधे या अलवचिक असतात. म्हणजे किंमत वाढली तरी त्या घ्याव्याच लागतात. हो. याउलट चैनीच्या वस्तू लवचिक असतात. दुसरा घटक म्हणजे पर्यायी वस्तूंची उपलब्धता. बाजारात भरपूर पर्याय असतील तर लोक लगेच ब्रँड बदलतात, म्हणजे लवचिकता जास्त असते. अच्छा. तिसरा घटक म्हणजे वस्तूचे उपयोग. विजेसारख्या अनेक उपयोग असलेल्या वस्तूंची मागणी लवचिक असते. आणि चौथा, अतिशय महत्वाचा घटक म्हणजे उत्पन्नातील खर्च. उत्पन्नातील खर्च म्हणजे मिठाचं उदाहरण आपण घेऊ शकतो. महिन्याच्या पगारात आपण मिठावर किती खर्च करतो? अतिशय नगण्य. अगदी बरोबर. त्यामुळे उद्या मिठाची किंमत दुप्पट झाली तरी कोणी जेवणात मीठ टाकणं निम्म करत नाही. म्हणजे त्याची मागणी अलवचिक आहे, बरोबर ना? होय. ज्या वस्तूवर तुमच्या उत्पन्नाचा खूपच छोटा हिस्सा खर्च होतो तिच्या किमतीतील बदलांकडे तुम्ही जास्त लक्ष देत नाही. म्हणूनच मिठासारख्या वस्तूंच्या किंमती वाढल्या तरी मागणीवर 0 परिणाम होतो. आत्तापर्यंत आपण थेट बाजारात विकत घेणाऱ्या वस्तू बघितल्या, पण स्रोतातील पुढचा प्रश्न थोड्या वेगळ्या प्रकारच्या मागणीबद्दल विचारतो. प्रश्न 21 असा आहे. 21. अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय? ते उदाहरण स्पष्ट करा. कंसात डिराइव्ड डिमांड असं लिहिलंय. ही अप्रत्यक्ष भानगड काय?
जेव्हा तुम्ही बाजारात जाता हं. तेव्हा तुम्ही स्वतः वापरण्यासाठी वस्तू घेता हं. ती प्रत्यक्ष मागणी असते. पण अप्रत्यक्ष मागणी तेव्हा निर्माण होते जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठी हवी असते. उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल या उत्पादक घटकांची मागणी नेहमी अप्रत्यक्ष असते. बाजारात जर ग्राहकांकडून साखरेची मागणी वाढली हं. तर साखरेचं उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्यांना जास्त मजुरांची आणि ऊसाची गरज भासते. हां. इथे मजुरांना थेट कोणी मागत नाहीये, पण साखरेच्या मागणीतून त्यांची अप्रत्यक्ष मागणी निर्माण झालीये. हे फारच भन्नाट आहे. म्हणजे आपण सध्या जे स्मार्टफोन वापरतो त्याच्या आतल्या मायक्रोचिप्सचं उदाहरण इथे चपखल बसेल. हो, नक्कीच. सामान्य माणसाला ती चिप थेट विकत घ्यायची नसते, त्याला फक्त फोन हवा असतो. पण लाखो लोक फोन मागत आहेत म्हणून स्मार्टफोन कंपन्यांकडून त्या चिप्स बनवणाऱ्या फॅक्टरीजकडे अप्रत्यक्ष मागणी वाढते. अगदी बरोबर. अंतिम उत्पादनाच्या लोकप्रियतेवरच त्याच्या कच्च्या मालाची आणि मजुरांची अप्रत्यक्ष मागणी ठरत असते. हे अर्थव्यवस्थेचं एक मोठं साखळी चक्र आहे. आता मला एक गोष्ट जाणवतेय, हे सगळे नियम तेव्हाच काम करतात जेव्हा काही अटी पाळल्या जातात. स्रोतातील पुढचा प्रश्न याच अटींवर बोट ठेवतो. प्रश्न 22, मागणीच्या नियमातील इतर परिस्थिती म्हणून ओळखले जाणारे घटक लिहा. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की इतर परिस्थिती कायम असताना, तर ती परिस्थिती कोणती? आता बघा, अर्थशास्त्र हे प्रयोगशाळेत नाही तर मानवी समाजात चालतं. त्यामुळे काही गोष्टी स्थिर धराव्या लागतात. असे 5 मुख्य घटक आहेत जे बदलू नयेत अशी अट असते. कोणते? पहिलं, उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. दुसरं, ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि फॅशन बदलू नयेत. तिसरं, पर्यायी व पूरक संबंधित वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात. बरं. चौथं, भविष्यातील किमतींचा कोणताही अंदाज ग्राहकांना नसावा. आणि 5वं, एकूण लोकसंख्या स्थिर असावी. म्हणजे हे 5 घटक एका जहाजाच्या 5 अँकरसारखे, म्हणजे नांगरांसारखे आहेत. समुद्रात जोपर्यंत हे नांगर जहाजाला स्थिर ठेवतात तोपर्यंतच मागणीच्या नियमाचं ते जहाज एका जागी नीट काम करू शकते. हां. पण माझा प्रश्न असा आहे की यातला एखादा अँकर तुटला तर काय? समजा लोकांचा पगार अचानक वाढला तर नियम कसा मोडेल? जर उत्पन्न अचानक वाढलं ना, म्हणजे अँकर तुटला, तर वस्तू महाग झाली तरी लोक ती कमी खरेदी करणार नाहीत, कारण त्यांच्याकडे जास्त पैसा आहे. अच्छा. म्हणजेच किंमत वाढूनही मागणी घटणार नाही आणि तिथेच तो मागणीचा मूलभूत नियम कोसळतो. म्हणूनच हे 5 घटक स्थिर असणे आवश्यक असते. क्या बात है. आता आपण ग्राहकांच्या मानसिकतेतून बाहेर पडून उत्पादकांच्या जगात शिरणार आहोत. श्रोत्यातील पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 23. उत्पादन संस्था आणि संयंत्र यातील फरक उदाहरणासह स्पष्ट करा. इंग्रजीत फर्म अँड प्लांट म्हटलंय. बरोबर. यात कन्फ्युजन होण्यासारखं काय आहे? बऱ्याचदा लोक फॅक्टरी आणि कंपनी या 2 शब्दांची सरमिसळ करतात. अर्थशास्त्रात यात स्पष्ट फरक आहे. संयंत्र म्हणजे प्लांट हे केवळ एक भौतिक किंवा तांत्रिक एकक आहे. जिथे प्रत्यक्ष उत्पादन होतं ती जागा किंवा यंत्रणा. आणि उत्पादन संस्था? उत्पादन संस्था म्हणजे फर्म. हे एक आर्थिक आणि व्यवस्थापकीय एकक असतं जे निर्णय घेतं. एकाच उत्पादन संस्थेच्या मालकीची अनेक वेगवेगळ्या ठिकाणी संयंत्रे असू शकतात. थोडक्यात सांगायचं तर, जर एखादी मोठी पिझ्झा चेन असेल तर वेगवेगळ्या शहरात असलेले त्यांचे प्रत्यक्ष पिझ्झा बनवणारे किचन म्हणजे संयंत्र. अगदी बरोबर. पण त्या सगळ्या किचन्सना नियंत्रित करणारी, मार्केटिंगचे निर्णय घेणारी आणि नफा तोटा पाहणारी जी मुख्य कंपनी आहे ती म्हणजे उत्पादन संस्था. अगदी अचूक. संयंत्राचं काम फक्त उत्पादन करणं असतं, पण व्यवसायाचे धोरणे ठरवण्याचं काम उत्पादन संस्थेचं असतं. याच व्यावसायिक रचनेचा विस्तार करणाऱ्या स्रोतातील पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 24. संयुक्त भांडवली संस्थेचे गुण व दोष स्पष्ट करा. याला आपण जॉईंट स्टॉक कंपनी म्हणतो. ही रचना एवढी लोकप्रिय का आहे आणि त्याचे धोके काय आहेत? याचे फायदे प्रचंड आहेत. सगळ्यात मोठा गुण म्हणजे शेअर्सच्या माध्यमातून सामान्य लोकांकडून अफाट भांडवल गोळा करता येतं. यात भागधारकांची जबाबदारी मर्यादित असते. मर्यादित असते म्हणजे कंपनी बुडाली तरी त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त होत नाही. यामुळे लोक निवांत गुंतवणूक करतात. शिवाय मोठ्या भांडवलामुळे तज्ज्ञ व्यवस्थापक नेमणे शक्य होते. अच्छा. आणि दोष? याचे दोषही गंभीर आहेत. सर्वात मोठे 2 दोष म्हणजे लाखो मालक एका बाजूला आणि प्रत्यक्ष कंपनी चालवणारे व्यवस्थापक दुसऱ्या बाजूला, यांच्यात दुरावा निर्माण होतो. आणि दुसरा मोठा धोका म्हणजे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण.
इथे मला तुम्हाला थांबावंसं वाटतं. आपण बघतो की कोणतीही मोठी कंपनी यशस्वी झाली की तिचं कौतुक होतं. पण तुम्ही जो शेवटचा मुद्दा सांगितला, आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण, हे समाजासाठी भयानक असू शकतं ना? म्हणजे काही मोजक्याच कंपन्यांच्या हातात संपूर्ण बाजाराची सूत्र जाणे, यामुळे संपत्तीची विषमता वाढणार नाही का? स्रोतातील या मुद्द्याची नोंद घेणं अतिशय गरजेचे आहे. जेव्हा भांडवल काही मोजक्याच संस्थांच्या हातात केंद्रित होतं, तेव्हा ते बाजारातील निरोगी स्पर्धा नष्ट करू शकतात. बापरे. छोट्या व्यावसायिकांना संपवून एकाधिकारशाही निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शेवटी समाजातील संपत्तीची दरी आणि विषमता वाढते. हा या रचनेतील एक अंगभूत आणि सिद्ध झालेला धोका आहे. हे खरोखरच विचार करायला लावणारं वास्तव आहे. आता आपण थेट उत्पादनाच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या नियमाकडे जाऊया. स्रोतात विचारलेला पुढचा प्रश्न आहे, 25 बदलत्या प्रमाणांच्या नियमाच्या 3 अवस्था स्पष्ट करा. हा नियम नेमका कशाबद्दल भाष्य करतो? हा नियम अल्पकाळातील उत्पादनाची मर्यादा स्पष्ट करतो. समजा तुमची जागा आणि यंत्र तेवढीच आहेत, पण तुम्ही मजुरांची संख्या वाढवत नेली तर काय होईल? काय होईल? याच्यात 3 अवस्था असतात. पहिली, वाढत्या प्रतिफलाची अवस्था. सुरुवातीला मजूर वाढवले की उत्पादन वेगाने वाढते. दुसरी, घटत्या प्रतिफलाची अवस्था. इथे उत्पादन वाढते पण त्याचा वेग मंदावतो. आणि तिसरी? आणि मग येते तिसरी, ऋण प्रतिफलाची अवस्था. ज्यात आणखी मजूर वाढवले तर एकूण उत्पादन चक्क कमी होऊ लागते आणि सीमांत उत्पादन मायनस होतं. हे म्हणजे एखाद्या छोट्याशा हॉटेलच्या किचनमध्ये खूप सारे आचारी भरल्यासारखे आहे ना? हो ना. सुरुवातीला 1-2 आचारी असतील तर काम वेगाने होईल. मग 5-6 झाले की थोडी गर्दी होईल, पण काम चालेल. पण जर 20 आचारी त्या एकाच छोट्या किचनमध्ये घुसले तर काय होईल? ते एकमेकांना धडका मारतील, एकमेकांच्या अंगावर गरम पाणी सांडतील आणि जेवण बनण्याऐवजी काम पूर्ण ठप्प होईल. हाच तो ऋणप्रतिफळाचा परिणाम. अतिशय चपखल उदाहरण दिलं तुम्ही. संसाधनांची एक मर्यादा असते. एका मर्यादेपलीकडे मानवी श्रम वाढवले की व्यवस्थापनाचा बोजवारा उडतो आणि उत्पादनात वाढ होण्याऐवजी घटच होते. हेच हा नियम शिकवतो. आता खर्चाबद्दल बोलूया. व्यवसाय म्हटला की खर्च आलाच. स्रोतातील पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 26. स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांची तुलना करा. यात तुलना करण्यासारखं काय आहे? खर्च तो खर्च. नाही, तसं नाहीये. अर्थशास्त्रात हे 2 खर्च व्यवसायाचे भवितव्य ठरवतात. स्थिर खर्च म्हणजे फिक्स्ड कॉस्ट असा खर्च असतो जो तुम्हाला उत्पादन 0 असलं तरीही बदलावाच लागतो. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, कारखान्याचं भाडं, यंत्रांचा हप्ता. या उलट बदलता खर्च म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट. हा थेट उत्पादनाशी जोडलेला असतो. तुम्ही उत्पादन वाढवलं तर हा खर्च वाढतो, कारखाना बंद ठेवला तर हा खर्च नसतो. उदाहरण, कच्च्या मालाचा खर्च किंवा मजुरांची रोजंदारी. आपण जिमला जातो त्याचं उदाहरण इथे फिट बसेल. वर्षाच्या सुरुवातीलाच भरलेली हजारो रुपयांची फी म्हणजे स्थिर खर्च. तुम्ही जिमला जा किंवा नका जाऊ, ते पैसे गेले. पण रोज जिमला जाऊन जो एक्स्ट्रा प्रोटीन शेक तुम्ही पिता, तो झाला बदलता खर्च. जेवढा व्यायाम कराल तेवढा प्रोटीन शेकचा खर्च वाढेल. अगदी बरोबर. पण मला एक सांगा, जर मी जिम कायमची सोडून दिली किंवा एखादा कारखाना कायमचा बंद पडला, तर हा स्थिर खर्च कसा काय राहील? ते भाडं का भरतील? हां, खूप चांगला प्रश्न आहे. आणि म्हणूनच हे नियम अल्पकाळासाठी लागू होतात. अल्पकाळात तुम्ही जागेचा भाडे करार मोडू शकत नाही किंवा यंत्रे लगेच विकू शकत नाही. अच्छा. पण दीर्घकाळात अर्थशास्त्र सांगते की सर्वच खर्च बदलते होतात. तुम्ही कारखाना विकून स्थिर खर्चातून मुक्त होऊ शकता. समजलं. आता खर्चाच्याच आणखी एका अत्यंत रंजक संकल्पनेवर श्रोत्याने पुढचा प्रश्न विचारलाय. प्रश्न 27. वैकल्पिक खर्च म्हणजे काय? त्याचे महत्त्व लिहा. कंसात अपॉर्च्युनिटी कॉस्ट लिहिलंय. ही अर्थशास्त्रातील सर्वात व्यावहारिक संकल्पना आहे. आपली साधने जसे की पैसा किंवा वेळ मर्यादित असतात. त्यामुळे एका कामासाठी साधन वापरले तर आपल्याला दुसऱ्या कामातील ज्याचा उपयोग सोडावा लागतो. जो दुसरा सर्वोत्तम पर्याय आपण नाकारतो किंवा ज्याचा त्याग करतो, त्याचे मूल्य म्हणजेच आपला वैकल्पिक खर्च. एखादा निर्णय खरंच फायदेशीर आहे की नाही हे मोजण्यासाठी या नाकारलेल्या पर्यायाचे मूल्य मोजणे अनिवार्य असते. म्हणजे आत्ता या क्षणी जे श्रोते आपला मौल्यवान वेळ हे विश्लेषण ऐकण्यासाठी देत आहेत, त्याचा अर्थ असा की ते या वेळेत दुसरी एखादी मनोरंजक मालिका पाहण्याचा किंवा चक्क झोप काढण्याचा त्याग करत आहेत. तो त्याग केलेला पर्याय हाच त्यांचा या विश्लेषणासाठीचा वैकल्पिक खर्च आहे.
नक्कीच. जीवनात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. प्रत्येक निर्णयाची एक अदृश्य किंमत असते, ती म्हणजे वैकल्पिक खर्च. आता आकृत्यांच्या जगातील एक प्रसिद्ध आणि हमखास विचारला जाणारा प्रश्न घेऊया. प्रश्न 28 अल्पकालीन सरासरी खर्च वक्र यू आकाराचा का असतो ते विशद करा. हा वक्र इंग्रजी यू अक्षरासारखा का दिसतो? सरासरी खर्च वक्र व्यवसायाची कार्यक्षमता दाखवतो. सुरुवातीला जेव्हा उत्पादन वाढते तेव्हा यंत्रांचा आणि जागेचा पुरेपूर वापर होतो. त्यामुळे प्रतिनग सरासरी खर्च घटतो. हा यूचा डावीकडचा खाली येणारा भाग ना? हो. त्यानंतर एक वेळ अशी येते जेव्हा कार्यक्षमता सर्वात उत्तम असते आणि खर्च त्याच्या किमान पातळीवर येतो. हा यूचा तळ. बरं. पण इथून पुढेही तुम्ही उत्पादन वाढवतच नेले तर व्यवस्थापन कोलमडते, यंत्रे खराब होऊ लागतात आणि सरासरी खर्च पुन्हा वेगाने वाढू लागतो. हा यूचा उजवीकडचा वर जाणारा भाग. यामुळेच त्याला यू आकार प्राप्त होतो. म्हणजे मगाशी आपण जे खूप सारे आचारी किचनमध्ये भरले होते तोच हा प्रकार. जेव्हा व्यवस्थापनाचा बोजवारा उडतो आणि गोंधळामुळे नुकसान होतं तेव्हा एका पिझ्झामागे येणारा खर्च वाढायला लागतो आणि तो वक्र वर जातो. अतिशय स्पष्ट. आता स्रोतातील पुढचा प्रश्न प्राप्ती किंवा रेव्हेन्यूबद्दल आहे. प्रश्न 29 सीमांत व सरासरी प्राप्ती यांतील संबंध आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. सरासरी प्राप्ती म्हणजे एका नगामागे मिळणारी रक्कम आणि सीमांत प्राप्ती म्हणजे एक जादा नग विकल्यावर एकूण प्राप्तीत पडणारी भर. अच्छा. पूर्ण स्पर्धेत हे दोन्ही समान असतात. पण मक्तेदारी म्हणजे मोनोपोली असलेल्या बाजारात वेगळं चित्र असतं. मक्तेदारीत उत्पादकाला जर वस्तू जास्त विकायच्या असतील तर त्याला किंमत कमी करावी लागते. किंमत कमी केल्याने सरासरी प्राप्ती घटते, पण सीमांत प्राप्तीही त्याहून अधिक वेगाने खाली येते. त्यामुळे आकृतीत सीमांत प्राप्तीचा वक्र नेहमी सरासरी प्राप्तीच्या वक्राच्या खाली असतो. पण थांब, मक्तेदारी म्हणजे मोनोपोली ना, जिथे तो विक्रेता एकटाच राजा असतो, त्याला स्पर्धाच नाहीये, तरीही त्याला जास्त वस्तू विकण्यासाठी किंमत का कमी करावी लागते? तो वाटेल त्या किमतीला विकू शकतो ना. तो एकटा विक्रेता आहे हे खरंय, पण तो ग्राहकांच्या मागणीच्या नियमावर नियंत्रण ठेवू शकत नाही ना. अरे हो, जर त्यांनी किंमत खूप जास्त ठेवली तर लोक वस्तू घेणारच नाहीत. ते वैकल्पिक पर्याय शोधतील किंवा खरेदी पुढे ढकलतील. त्यामुळे राजा असला तरी ग्राहकांच्या खिशातून पैसे काढण्यासाठी त्याला किंमत कमी करूनच आमिष दाखवावे लागते. क्या बात है. ग्राहक हाच अंतिम राजा असतो हे पुन्हा सिद्ध झालं. आता आपण आजच्या स्रोतातील शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. प्रश्न 30 उत्पादनाच्या अंतर्गत बचती म्हणजे काय? कंसात इंटरनल इकॉनॉमीज लिहिलंय. जेव्हा एखादी संस्था स्वतःच्या उत्पादनाचा आकार वाढवते, विस्तार करते, तेव्हा तिला स्वतःच्याच मोठ्या आकारामुळे काही थेट फायदे मिळतात. त्यांना अंतर्गत बचती म्हणतात. म्हणजे कसे फायदे? उदाहरणार्थ तांत्रिक बचती. मोठी आणि प्रगत यंत्रसामग्री वापरल्याने प्रतिनग खर्च कमी होणे. व्यापारी बचती. कच्चा माल टनाने मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यास मिळणारी घसघशीत सवलत. अच्छा. आणि वित्तीय बचती. संस्था मोठी असल्याने बँकेकडून कमी व्याजदरात लगेच कर्ज मिळणे. हे सर्व फायदे उत्पादनाचा आकार वाढल्याचं फळ असतात. हे तर अगदी घाऊक बाजारात म्हणजे होलसेल मार्केटमध्ये गेल्यासारखं आहे. आपण एखादी वस्तू एक घेतली तर 100 रुपयाला मिळते. हो. पण जर आपण दुकानदाराला म्हटलं की मला एकदम 1000 पीस हवेत, तर तो लगेच डिस्काउंट देतो आणि तीच वस्तू 80 रुपयांना पडते. हेच तत्व मोठ्या कंपन्यांना अंतर्गत बचतीच्या रूपात लागू होतं. तंतोतंत. यालाच अर्थशास्त्रात आकाराचे फायदे म्हणतात. इकॉनॉमीज ऑफ स्केल. जो जेवढा मोठा त्याला तेवढं जास्त फायदे मिळतात. आजचं हे संपूर्ण विश्लेषण खरोखर पहिला प्रश्न जसाच्या तसा घेऊया. क्रमांक 31. प्रश्न असा आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या अटी किंवा वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर मग सांगा, हा पूर्ण स्पर्धा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? तर तसं बघितलं तर पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा एक अत्यंत आदर्श प्रकार आहे. खऱ्या जगात असा बाजार सापडणं खूप दुर्मिळ असतं. याची पहिली आणि सर्वात मोठी अट म्हणजे इथे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात. असंख्य म्हणजे नक्की किती? असंख्य म्हणजे इतके की एखाद्या ग्राहकाने ठरवलं की मी आज वस्तू घेणार नाही किंवा एखाद्या विक्रेत्याने ठरवलं की मी आज वस्तू विकणार नाही, तरीही बाजाराच्या एकूण पुरवठ्यावर किंवा मागणीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. कोणीही एकटा किंमत बदलू शकत नाही. अच्छा, म्हणजे कुणाचीही मक्तेदारी चालत नाही थोडक्यात. हो ना. आणि दुसरी महत्वाची अट म्हणजे एक जिन्सी वस्तू.
म्हणजे बाजारातले सगळे विक्रेते अगदी तंतोतंत सारखीच वस्तू विकत असतात. रंग, रूप, दर्जा सगळं काही अगदी समान असतं. 1 मिनिट, म्हणजे मला इथे एक उदाहरण आठवतंय. हे एखाद्या भल्या मोठ्या भाजी मंडईसारखं आहे का, जिथे सगळेच जण अगदी एकाच रंगाचे आणि आकाराचे टोमॅटो विकायला बसलेत? अगदी अचूक उदाहरण दिलंत. आणि जर एकाने स्वतःहून ठरवलं की मी माझे टोमॅटो 2 रुपये महाग विकेन, तर कुणीही त्याच्याकडे जाणार नाही, कारण शेजारीच अगदी तोच टोमॅटो स्वस्तात मिळतोय. बरोबर. आणि याचमुळे तिथे मुक्त प्रवेश आणि निर्गमन ही अट सुद्धा असते. म्हणजे कोणालाही नवीन टोमॅटोचा व्यवसाय सुरू करायला किंवा तोट्यामुळे तो बंद करून जायला पूर्ण स्वातंत्र्य असतं. शिवाय ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बाजाराचं संपूर्ण ज्ञान असतं आणि तिथे वाहतूक खर्चाचा अभाव असतो असं मानलं जातं. हे ऐकायला खूपच आदर्श वाटतंय. पण मग प्रश्न असा पडतो की जर कोणीच किंमत ठरवू शकत नाही, तर मग किंमत ठरते कशी? आणि म्हणूनच आपण वळूया प्रश्न क्रमांक 32 कडे. प्रश्न असा आहे की पूर्ण स्पर्धेतील उद्योगाचा समतोल ही संकल्पना स्पष्ट करा. हा समतोल कसा साधला जातो? हा अर्थशास्त्रातला खूप महत्वाचा भाग आहे. इथे समतोल म्हणजे इक्विलिब्रियम. बाजारात जेव्हा एकूण मागणी आणि एकूण पुरवठा एका विशिष्ट किमतीला समान होतात, तेव्हा ती समतोल किंमत ठरते. म्हणजे मागणी आणि पुरवठा एकमेकांना जिथे छेदतात तो बिंदू. अगदी तेच. आणि या स्थितीमध्ये एक खूप महत्वाचं सूत्र काम करतं. ते म्हणजे सीमांत खर्च बरोबर सीमांत प्राप्ती बरोबर सरासरी प्राप्ती. थोडक्यात सांगायचं तर MC बरोबर MR बरोबर AR. या अवस्थेत उत्पादकाला दीर्घकाळात केवळ साधारण नफा मिळतो. म्हणजे हे एका अचूक तराजूसारखं आहे ना? एका पारड्यात ग्राहकांची खरेदीची तयारी आणि दुसऱ्या पारड्यात विक्रेत्यांची विकण्याची तयारी, आणि हे दोन्ही एकदम परफेक्ट मॅच होतात. होय, एकदम परफेक्ट बॅलन्स. आणि तोडून मोडून जास्त नफा कमवण्याची कोणालाही संधी नसते. त्या बाट आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 33 आहे, बाजार मागणी आणि बाजार पुरवठा या संकल्पना स्पष्ट करा. मला वाटतं हे मगाशात समतोलाशी जोडलेलं आहे. नक्कीच. मगाशी आपण जे बघितलं ते संपूर्ण बाजाराचं चित्र होतं. पण बाजार मागणी म्हणजे नक्की काय? तर बाजारातल्या सर्व वैयक्तिक ग्राहकांच्या मागणीची बेरीज. समजा 10 ग्राहक आहेत, तर त्या 10 जणांना मिळून किती वस्तू हवी आहे, ती झाली बाजार मागणी. अच्छा, म्हणजे केवळ एका व्यक्तीचा विचार करून इथे चालत नाही. अजिबात नाही. आणि तसंच बाजार पुरवठा म्हणजे सर्व विक्रेत्यांचे साठ्याची बेरीज. हे जे अर्थशास्त्रीय मॉडेल आहे ना, ते शासनाला खूप मदत करतं. शासनाला कशासाठी? योग्य आर्थिक धोरणे आखण्यासाठी. जेव्हा सरकारला संपूर्ण देशासाठी किंमत निश्चिती किंवा धोरण ठरवायचं असतं, तेव्हा ते एका माणसाचा विचार करत नाहीत. ते या बाजार मागणी आणि बाजार पुरवठ्याचाच अभ्यास करतात. खरंय, बाजारातील सर्वांच्या एकत्रित ताकदीचा हा खेळ आहे तर. आणि जेव्हा हा नैसर्गिक खेळ बिघडतो, तेव्हाच तर शासनाला हस्तक्षेप करावा लागतो. जो आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 34, शासन एखाद्या वस्तूची कमाल किंमत का निश्चित करते? हा हस्तक्षेपाचा पहिला आणि महत्वाचा टप्पा. कमाल किंमत म्हणजे प्राइस सीलिंग. कधीकधी काय होतं की नैसर्गिक आपत्ती येते किंवा युद्ध सुरू होतं. अशावेळी बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण होतो. आणि मग साहजिकच वस्तूंच्या किमती गगनाला भिडणार. होत नाही. गरिबांचं हे शोषण थांबावं म्हणूनच शासन कमाल किंमत निश्चित करतं. पण ह्यात एक खूप गमतीशीर विरोधाभास आहे. कमाल म्हणजे आपल्याला वाटते की सर्वात जास्त, पण इथे कमाल किंमत ही बाजाराच्या नैसर्गिक समतोल किमतीपेक्षा खाली असते, हो ना? हो ना. हाच तर खरा अर्थशास्त्रीय नियम आहे. समतोल किंमत समजा 100 रुपये असेल आणि ती गरिबांना परवडत नसेल, तर सरकार कमाल किंमत 60 रुपये ठरवतं. विक्रेता 60 रुपयांपेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाही. बापरे, पण मग ह्यामुळे बाजारात तुटवडा आणखी वाढणार नाही का? कारण स्वस्त वस्तू बघून सगळेच जण रांग लावतील. बरोबर ओळखलत. नुसती कमाल किंमत ठरवून चालत नाही. म्हणूनच शासनाला रेशनिंग व्यवस्था किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्था लागू करावी लागते, जेणेकरून प्रत्येकाला ठराविक प्रमाणातच वस्तू मिळेल आणि काळाबाजार होणार नाही. म्हणजे समतोल किमतीच्या खाली आणून ग्राहकांना वाचवलं. आता याच्या अगदी उलट परिस्थिती बघूया. प्रश्न क्रमांक 35, किमान किंमत कायद्याचा परिणाम आकृतीसह स्पष्ट करा. आता एक किमान किंमत म्हणजे काय? जसं ग्राहकांसाठी कमाल किंमत असते, तशीच उत्पादकांसाठी किमान किंमत किंवा प्राइस फ्लोर असते.
विशेषतः शेतकरी किंवा मजुरांच्या हितासाठी हा कायदा असतो. जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूचा पुरवठा खूप वाढतो तेव्हा किमती एकदम मातीमोल होतात. म्हणजे जेव्हा भरपूर पीक येतं तेव्हा शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही असं आपण बघतो. अगदी तेच. अशा वेळी शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासन बाजाराच्या समतोल किमतीपेक्षा जास्त अशी किमान किंमत ठरवून देतं. याच्या खाली व्यापाऱ्यांना माल विकत घेता येत नाही. पण मगाशी आपण बघितलं की नैसर्गिक समतोलाच्या विरोधात गेल्यावर काहीतरी दुष्परिणाम होतातच. इथे काय होतं? इथेही दुष्परिणाम आहेतच. किंमत बाजारापेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहक ती वस्तू कमी विकत घेतात आणि शेतकरी मात्र जास्त माल बाजारात आणतात. यामुळे काय होतं? बाजारात शेतमालाचा प्रचंड जादा साठा किंवा सरप्लस निर्माण होतो. आणि मजुरांच्या बाबतीत बोलायचं तर जर शासनाने किमान वेतन खूप जास्त ठरवलं तर मालक कामगारांना कामावरूनच काढून टाकतील. म्हणजे बेरोजगारी वाढेल. होय, हे दुर्दैवी वास्तव आहे. म्हणजे एखाद्याला वाचवायला जावे आणि दुसरीच समस्या उभी राहावी असं हे शासनाचं दुधारी अस्त्र आहे. तर आता शेतीचा विषय निघालाच आहे तर प्रश्न क्रमांक 36 कडे जाऊया. शेतमालाच्या किमतीच्या स्थिरीकरणातील समस्या स्पष्ट करा. शेतमालाच्या किमती स्थिर ठेवणं हे शासनासाठी सर्वात मोठं डोकेदुखीचं काम असतं. यामागे 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे शेतीचं हंगामी स्वरूप. शेतीचं उत्पादन वर्षभर सारखं नसतं, ते एका विशिष्ट हंगामातच बाजारात येतं. हो, आणि दुसरं म्हणजे वस्तूंची नाशवंतता. दूध, फळं, भाज्या हे लगेच खराब होतात. बरोबर. आणि त्यामुळे शेतकरी जो माल साठवून ठेवू शकत नाही, त्याला तो लगेच विकावाच लागतो. तिसरी समस्या म्हणजे साठवणुकीचा प्रचंड खर्च. शासनाने माल खरेदी जरी केला तरी तो गोदामात सुरक्षित ठेवणं खूप खर्चिक असतं. आणि मला वाटतं निसर्गावर अवलंबून असणं हे तर सगळ्यात मोठं कारण आहे. शेती ही काही फॅक्टरी नाही जिथे बटन दाबून उत्पादन थांबवता येईल. निसर्ग हाच खरा बॉस आहे इथे. त्यामुळे अचूक अंदाज लावणं सरकारलाही कठीण जातं. आणि यात आणखी एक तांत्रिक मुद्दा म्हणजे शेतमालाची अलौकिक मागणी. अन्नधान्य स्वस्त झालं म्हणून लोक दुप्पट जेवत नाहीत, मागणी तेवढीच राहते. त्यामुळे किमतीत खूप मोठे चढ उतार होतात. आतापर्यंत आपण पूर्ण स्पर्धा आणि त्यातले शासनाचे हस्तक्षेप बघितले. आता याच्या अगदी विरुद्ध टोकाकडे म्हणजे मक्तेदारीकडे वळूया. प्रश्न क्रमांक 37 आहे, बाजारात मक्तेदारी कशी किंवा कोणत्या कारणांमुळे निर्माण होते? पूर्ण स्पर्धेकडून थेट मक्तेदारीकडे येणं हा खूप मोठा बदल आहे. मक्तेदारी म्हणजे एकाधिकार, आणि ही 5 मुख्य कारणांमुळे निर्माण होते. पहिला म्हणजे कायदेशीर अडथळे. जर एखाद्याने नवीन शोध लावला आणि त्याचं पेटंट किंवा कॉपीराईट घेतलं तर दुसऱ्या कुणाला ती वस्तू बनवता येत नाही. म्हणजे कायद्यानेच एकाधिकार दिला. हो. दुसरं कारण म्हणजे नैसर्गिक साधनांवरील नियंत्रण. समजा एखाद्या विशिष्ट खनिजाची खाण फक्त एकाच कंपनीकडे आहे तर त्यांची आपोआप मक्तेदारी निर्माण होते. तिसरं कारण आहे प्रचंड भांडवल. विमान वाहतूक किंवा टेलिकॉम सारख्या क्षेत्रात सुरुवातीलाच एवढा खर्च असतो की नवीन कुणी येतच नाही. आणि चौथं कारण मला थोडं वेगळं वाटतं, ते म्हणजे सार्वजनिक लोककल्याण. म्हणजे कधीकधी मक्तेदारी ही वाईटच नसते. आता पाणीपुरवठा किंवा रेल्वेसारख्या सेवा घ्या, तिथे जर 10 वेगवेगळ्या कंपन्या आल्या तर गोंधळ होईल. त्यामुळे तिथे शासनाची मक्तेदारी असणं गरजेचं आहे. अगदी अचूक मुद्दा मांडलात. आणि 5वं कारण म्हणजे कंपन्यांचे विलिनीकरण किंवा मर्जर्स. स्पर्धेत एकमेकांना मारण्यापेक्षा मोठ्या कंपन्या एकत्र येतात आणि संपूर्ण बाजारावर ताबा मिळवतात. बरं, मग एकदा काही मक्तेदारी निर्माण झाली की तिचा प्रभाव कसा मोजायचा? जो आपला प्रश्न क्रमांक 38 आहे की मक्तेदारी सत्तेचे मापन कसे केले जाते? मक्तेदारीची ताकद मोजण्याचे काही मार्ग आहेत. मुख्य म्हणजे अवास्तव नफा. जर कंपनी सतत खूप जास्त नफा कमवत असेल, त्यांचा बाजार हिस्सा किंवा मार्केट शेअर प्रचंड असेल आणि त्या वस्तूला बाजारात काहीच पर्याय नसेल, तर तिथे मक्तेदारी आहे हे नक्की. आणि यासाठी त्या लर्नर यांच्या पद्धतीचा उल्लेख येतो ना? होय. प्राध्यापक लर्नर यांनी एक खूप छान सूत्र दिलंय. P वजा MC भागिले P म्हणजे किंमत वजा सीमांत खर्च, आणि त्याला किमतीने भागायचं. वस्तूचा उत्पादन खर्च आणि ती ज्या किमतीला विकली जाते यातलं अंतर जेवढं जास्त तेवढी मक्तेदारीची सत्ता मोठी. पण सामान्य माणसाला लर्नर यांचं हे सूत्र कसं समजणार? मला वाटतं जर एखादी वस्तू आपण घ्यायला गेलो आणि दुसरा पर्यायच उपलब्ध नसेल तर तिथे मक्तेदारी आहे हे आपणच ओळखून घ्यायचंय. बरोबर आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तेच आहे. पर्याय नसणं
हीच मक्तेदाराची खरी ताकद असते. आणि या ताकदीचा गैरफायदा कसा घेतला जातो हे आपण प्रश्न क्रमांक 39 मध्ये बघणार आहोत. मक्तेदारीतील मूल्यभेद किंवा प्राइस डिस्क्रिमिनेशन केव्हा शक्य आणि फायदेशीर असतो, हा काय प्रकार आहे? हा ग्राहकांचं शोषण करण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. मूल्यभेद म्हणजे एकाच वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत लावणं, आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा बाजाराचं विलगीकरण करता येतं. म्हणजे ग्राहकांचे वेगवेगळे गट पाडणं. बरोबर. आणि हे गट मागणीच्या लवचिकतेनुसार पाडले जातात. म्हणजे ज्या ग्राहकाला वस्तूची अत्यंत निकड आहे, ज्याची मागणी अलवचिक आहे, त्याला जास्त किंमत लावली जाते, आणि ज्याला फार गरज नाही त्याला कमी किंमत. पण एक मिनिट, जर मला एखादी वस्तू स्वस्तात मिळत असेल आणि तीच वस्तू दुसऱ्याला महाग मिळत असेल, तर मी स्वस्तात घेऊन ते दुसऱ्या व्यक्तीला ती विकू शकतो ना? हां, इथेच तर मेख आहे. म्हणूनच मूल्यभेद फायदेशीर ठरण्याची सर्वात मोठी अट असते पुनर्विक्रीचा अभाव. मक्तेदार अशी काळजी घेतो की तुम्ही ती वस्तू दुसऱ्याला विकू शकणार नाही, जसं की डॉक्टरांची सेवा किंवा रेल्वेचं तिकीट. अच्छा, म्हणजे स्वस्त बाजारातून वस्तू घेऊन महागड्या बाजारात विकण्याची पळवाट नसेल तरच मक्तेदार असा प्रचंड नफा कमवू शकतो. बापरे, हे तर खूपच भयानक आहे. मग अशावेळी सरकार काय करतं? आपला प्रश्न क्रमांक 40 आहे, मक्तेदारीवरील नियंत्रणासाठी सरकार कोणते मार्ग अवलंबिते? सरकारला यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक मार्ग वापरावे लागतात. पहिला म्हणजे कायदेशीर नियंत्रण. भारतात यासाठी MRTP कायदा आणला गेला होता. दुसरा मार्ग म्हणजे किंमत नियंत्रण. म्हणजेच जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत सरकार सांगतं की याच्यावर किंमत आकारता येणार नाही. आणि जर तरीही कंपनीने ऐकलं नाही तर? नवीन उद्योजकांना सवलती देऊन बाजारात आणलं जातं, जेणेकरून मक्तेदारी आपोआप मोडून पडेल. हां, पण हे सगळं ऐकून मला असं वाटतंय की हे जणू काय मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा प्रयत्न आहे. कारण कायदे येतात आणि कंपन्या त्यातून पळवाटा शोधतात. आणि यामुळेच आपला प्रश्न 41 महत्त्वाचा ठरतो. प्रश्न 41 आहे, आधुनिक काळात मक्तेदारी सत्तेत वाढ होण्याची कारणे विशद करा. म्हणजे आजकाल तरी मक्तेदारी आणखीनच वाढली आहे. हो, कारण आधुनिक जगाची समीकरणच वेगळी आहेत. पहिलं म्हणजे आजकाल प्रगत तंत्रज्ञानाचा वापर इतका वाढलाय की नवीन आणि लहान कंपन्यांना त्यात टिकून राहणं शक्यच होत नाही. त्यासाठी प्रचंड गुंतवणुकीची गरज असते. आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन आणि विकासावरही मोठ्या कंपन्या अब्जावधी रुपये खर्च करतात. अगदी बरोबर. ते नवनवीन पेटंट्स घेऊन ठेवतात. आणि याहीपेक्षा मोठं कारण म्हणजे आक्रमक जाहिरात आणि ब्रँडिंग. हो ना, आजकाल ब्रँडिंग एवढा आक्रमक झाला आहे की या जाहिरातीच नवीन स्पर्धकांसाठी एक अदृश्य भिंत उभ्या करतात. लोकांच्या डोक्यात एकच ब्रँड एवढा फिट बसतो की ते दुसरी वस्तू घेण्याचा विचारच करत नाहीत. खरंय. आणि व्यावसायिक विलिनीकरणांमुळे तर मोठमोठे कॉर्पोरेट्स बाजारावर एकाधिकार गाजवत आहेत. तर मग आता आपण एका वळणावर आलो आहोत जिथे आपल्याला प्रश्न 42 घ्यायचा आहे. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांची विविध मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. एक क्विक रिव्हिजन करूया. नक्कीच. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात, तर मक्तेदारीत फक्त एकच विक्रेता असतो. पूर्ण स्पर्धेत वस्तू एकजिन्सी असतात, तर मक्तेदारीत वस्तूला जवळचा पर्याय नसतो. आणि किमतीच्या बाबतीत? पूर्ण स्पर्धेत विक्रेता हा किंमत स्वीकारणारा किंवा प्राइस टेकर असतो. त्याला बाजाराची किंमत मान्य करावी लागते. पण मक्तेदारीत विक्रेता स्वतः किंमत ठरवणारा म्हणजे प्राइस मेकर असतो. आणि नफ्याचा विचार केला तर सुरुवातीला आपण बघितलं की पूर्ण स्पर्धेत फक्त साधारण नफा मिळतो, पण मक्तेदारीत तो अवास्तव नफा कमवतो. या एका तक्त्यावरून सुरुवातीचा तो आदर्श बाजार आणि आत्ताचा हा मक्तेदारीचा बाजार यातील दोन टोकांचा प्रवास अगदी स्पष्ट होतो. होय, एकदम स्पष्ट होतो. पण मग मला एक सांगा, हा मक्तेदार पूर्णपणे स्वैर असतो का? त्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नसतं का? हाच आपला प्रश्न 43 आहे. मक्तेदारी सत्तेवरील मर्यादा स्पष्ट करा. मक्तेदार जरी एकटा असला तरी तो अमर्याद नसतो. त्याच्यावर काही नैसर्गिक आणि कृत्रिम मर्यादा असतात. सर्वात मोठी भीती असते ती पर्यायी वस्तूंची. जर त्याने किमती अवाढव्य वाढवल्या तर लोक नवीन पर्याय शोधतील. आणि ग्राहकांनीच जर बहिष्कार टाकला तर मग त्याचा सगळा डोलारच कोसळेल ना. ग्राहक संघटनांचा हा बहिष्कार खूप प्रभावी ठरू शकतो. शिवाय शासनाच्या हस्तक्षेपाची टांगती तलवार कायम असतेच. आणि जर नफा खूप जास्त दिसला तर नवीन संभाव्य स्पर्धक बाजारात उतरण्याचीही शक्यता असते. आणि मजुरांच्या कामगार संघटना सुद्धा त्याच्या मनमानीवर अंकुश ठेवतात. म्हणजे राजा जरी असला तरी प्रजेचा म्हणजे ग्राहकांचा आणि दरबाराचा म्हणजे सरकारचा धाक त्याला ठेवावाच लागतो. अगदी योग्य उपमा दिलीत. आता आपण एका खूप गंभीर मुद्द्याकडे वळतोय, जो प्रश्न 44 मध्ये आहे.
उत्पादन संस्थेचे व्यावसायिक निर्णय आणि आर्थिक केंद्रीकरण. उत्पादन संस्था उत्पादनासंबंधी कोणकोणते व्यावसायिक निर्णय घेते आणि त्याचा देशाच्या संपत्तीवर काय परिणाम होतो? कोणतीही मोठी उत्पादन संस्था काही महत्त्वाचे निर्णय घेते, जसं की वस्तू कोणती बनवायची, तिचा दर्जा काय असेल, उत्पादन किती प्रमाणात करायचं आणि किंमत धोरण काय ठेवायचं. आणि यात तंत्राचा निर्णय पण असतो ना, म्हणजे श्रमप्रधान तंत्र वापरायचं की भांडवल प्रधान? हाच तर सर्वात क्रिटिकल निर्णय असतो. जर त्यांनी श्रमिकांऐवजी मशीनचा म्हणजे भांडवल प्रधान तंत्राचा जास्त वापर केला तर रोजगार कमी होतो आणि स्थान निश्चितीसुद्धा महत्वाची असते. या सर्वांचा परिणाम काय होतो माहितीये? काय होतो? संपत्तीचं केंद्रीकरण. भारतात 1964च्या अहवालानुसार असं समोर आलं होतं की देशातील 90% संपत्ती केवळ 10% लोकांकडे म्हणजे काही मोजक्या कॉर्पोरेट्सकडे एकवटलेली आहे. बापरे, 90% संपत्ती केवळ 10% लोकांच्या हातात. हा आकडा ऐकायला जेवढा धक्कादायक आहे तेवढाच तो या व्यावसायिक निर्णयांचा भयानक परिणाम दर्शवतो. हो. आणि मग यातूनच निर्माण होतात त्या दीर्घकालीन मक्तेदारी संघटना. आपला आजचा शेवटचा प्रश्न 45, दीर्घकालीन मक्तेदारी संघटना प्रकार थोडक्यात विशद करा. आणि हा MRTP कायदा तिथे कसा येतो? जेव्हा संपत्ती काही हातांत एकवटते तेव्हा ते अधिक सत्ता मिळवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधतात. यातला एक प्रकार म्हणजे विलिनीकरण किंवा मर्जर. 2 मोठ्या कंपन्या एकत्र येऊन एकच महाकाय कंपनी बनवतात. दुसरा प्रकार आहे विश्वस्त संस्था किंवा ट्रस्ट, जिथे अनेक कंपन्यांचे शेअर्स एकाच ट्रस्टकडे दिले जातात. आणि मला वाटतं यात तो होल्डिंग कंपनीचा प्रकार सर्वात धोकादायक आहे. स्वतः काहीच उत्पादन करत नाही, ती फक्त बाजारातल्या इतर छोट्या कंपन्यांचे 51% शेअर्स विकत घेते. म्हणजे नियंत्रण पूर्णपणे स्वतःकडे घेते. हे सर्व ऐकून असं वाटतं की कॉर्पोरेट जगात ही एक बुद्धिबळाची खेळीच आहे. समोरून बघताना वाटतं की 10 वेगवेगळ्या कंपन्या स्पर्धा करत आहेत, पण आतून त्या धारक संस्था इतर लहान कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन छुपी मक्तेदारी चालवत असतात. होय, आणि याच दुष्परिणामांना, या छुप्या मक्तेदारीला आणि बेकायदेशीर विलिनीकरणांना रोखण्यासाठीच भारतात MRTP ॲक्ट म्हणजे मक्तेदारी व निर्बंध व्यापार पद्धती कायदा आणला गेला होता. म्हणजे अंक 31. प्रश्न असा आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या अटी किंवा वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न 46. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या अटी स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धा किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन ही अर्थशास्त्रातील एक अत्यंत आदर्श आणि सैद्धांतिक अवस्था मानली जाते. स्लाइड्सनुसार या बाजाराच्या 6 मुख्य अटी आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ग्राहक आणि विक्रेत्यांची मोठी संख्या. इथे खरेदीदार आणि विक्रेते इतक्या मोठ्या संख्येने असतात की कोणीही एकटा व्यक्ती बाजारातील एकूण पुरवठ्यावर किंवा मागणीवर प्रभाव टाकू शकत नाही. त्यामुळे वस्तूची किंमत ही बाजारातील एकूण मागणी आणि पुरवठ्यानुसारच ठरते. दुसरी अट म्हणजे एक जिन्सी वस्तू किंवा होमोजेनियस प्रॉडक्ट्स. एक सेकंद. एक जिनसी वस्तू, पण प्रत्यक्षात कोणत्याही 2 कंपन्यांचे साबण किंवा गाड्या अगदी 100% सारख्या नसतात. म्हणूनच याला आदर्श अवस्था म्हटलंय. या संकल्पनेत असं मानलं जातं की सर्व उत्पादनांचे रंगरूप, दर्जा अगदी समान आहे. ग्राहकाच्या दृष्टीने त्यात कोणताही फरक नसतो. तिसरी अट आहे मुक्त प्रवेश व निर्गमन. म्हणजे नवीन उद्योगांना बाजारात येण्याचं आणि जुन्यांना बाहेर जाण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. कोणतीही कायदेशीर किंवा आर्थिक अडचण नसते. चौथी अट म्हणजे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. बाजारात वस्तूची नेमकी काय किंमत सुरू आहे हे ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही अचूक माहीत असतं. अच्छा, म्हणजे माहिती लपवून कोणाला फसवता येत नाही असं म्हणायचंय? अगदी तसंच. 5वी अट आहे वाहतूक खर्चाचा अभाव. जर वाहतूक खर्च असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूची किंमत बदलेल. म्हणून पूर्ण स्पर्धेत वाहतूक खर्च 0 मानला जातो, ज्यामुळे सर्वत्र एकच किंमत राहते. आणि शेवटची 6वी अट म्हणजे उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. श्रम आणि भांडवल कोणत्याही अडथळ्याविना एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात सहजपणे हलवता येतात. पूर्ण स्पर्धेचा हा आदर्श बाजार समजला. पण समजा या बाजारातील एका कारखानदाराला आपलं उत्पादन वाढवायचं आहे. तो आपल्या कारखान्यातील मशिनरी तेवढीच ठेवतो, पण कामगारांची संख्या मात्र पटापट वाढवत जातो. अशा वेळी काय होईल? हाच आपला पुढचा विषय आहे. प्रश्न 47. बदलत्या प्रमाणांच्या नियमाच्या 3 अवस्था स्पष्ट करा. उत्पादनावर काय परिणाम होतो हे 3 अवस्थांमधून दिसतं.
पहिली अवस्था आहे वाढत्या प्रतिफलाची अवस्था. यात सुरुवातीला कामगार वाढवले की एकूण उत्पादन आणि सीमांत उत्पादन म्हणजे मार्जिनल प्रोडक्शन, जे एका नव्या कामगारामुळे भर पडलेलं अतिरिक्त उत्पादन असतं, ते दोन्ही वेगाने वाढतात, कारण स्थिर यंत्रांचा अधिक क्षमतेने वापर होऊ लागतो. म्हणजे एका मोठ्या मशिनीवर सुरुवातीला एकच कामगार होता, तिथे 3 कामगार आले की काम अधिक वेगाने आणि विभागून होतं. बरोबर. त्यानंतर येते दुसरी घटत्या प्रतिफलाची अवस्था. आता यंत्राची क्षमता संपत आलेली असते. तरीही कामगार वाढवले तर एकूण उत्पादन वाढतं, परंतु त्या वाढीचा वेग मंदावलेला असतो. या अवस्थेत सीमांत उत्पादन घटू लागतं आणि शेवटी ते शून्य होतं. आणि तिसरी अवस्था म्हणजे ऋण प्रतिफलाची अवस्था किंवा निगेटिव्ह रिटर्न्स. इथे मला थोडं गोंधळल्यासारखं होतंय. दुसऱ्या अवस्थेच्या शेवटी सीमांत उत्पादन शून्य होतंय. मग एखाद्या शहाण्या उत्पादकाने तिथेच का थांबले पाहिजे? शून्य फायद्यावर कोणी का थांबेल? तो पहिल्याच अवस्थेत का थांबत नाही? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी सांगते, सीमांत उत्पादन म्हणजे नवीन कामगाराने दिलेलं जास्तीचं उत्पादन. ते जरी शून्य झालं असलं तरी त्या टप्प्यावर कारखान्याचं एकूण उत्पादन सर्वोच्च पातळीवर पोचलेलं असतं. पहिल्या अवस्थेत थांबणं म्हणजे जास्तीचं उत्पादन मिळवण्याची संधी गमावणं. पण जर दुसऱ्या अवस्थेनंतरही कामगार वाढवले तर तिसरी अवस्था सुरू होते. जागेवर गर्दी होते, कामगार एकमेकांत अडथळा आणतात आणि नवीन कामगारामुळे उत्पादनात भर पडण्याऐवजी एकूण उत्पादनच घटू लागतं. त्याचं सीमांत उत्पादन ऋण म्हणजे निगेटिव्ह होतं. म्हणूनच विवेकी उत्पादक नेहमी दुसऱ्या अवस्थेच्या शेवटी थांबतो. क्या बात आहे. हे गणित आता एकदम स्पष्ट झालं. उत्पादनाची पातळी कशी ठरवायची हे आपण पाहिलं, पण जेव्हा एखादा व्यवसाय खऱ्या अर्थाने प्रचंड मोठा होतो तेव्हा काय होतं? प्रश्न 48. उत्पादनाच्या अंतर्गत बचती किंवा इंटरनल इकॉनॉमीज म्हणजे काय? त्याचे प्रकार सांगा. जेव्हा एखादी उत्पादन संस्था स्वतःच्या उत्पादनाचं प्रमाण खूप मोठ्या स्तरावर वाढवते, तेव्हा तिला स्वतःच्याच विस्तारामुळे जे अंतर्गत फायदे मिळतात त्यांना अंतर्गत बचती म्हणतात. याचे 4 मुख्य प्रकार स्लाइड्समध्ये दिले आहेत. पहिली तांत्रिक बचती. मोठा उद्योग महागडी आणि अत्यंत प्रगत यंत्र वापरू शकतो, ज्यामुळे एका वस्तूमागे येणारा निर्मिती खर्च लक्षणीयरित्या कमी होतो. दुसरी व्यवस्थापकीय बचती. काम प्रचंड असल्याने इथे प्रत्येक कामासाठी स्वतंत्र तज्ज्ञ अधिकारी नेमला जातो. पूर्णपणे श्रमविभागणी होते. याला आपण एखाद्या स्वयंपाकाची उपमा देऊ शकतो का? समजा 4 माणसांचा स्वयंपाक करायचा असेल तर गॅस आणि वेळ जास्त लागतो. पण जर 400 माणसांच्या लग्नाचा स्वयंपाक असेल तर मोठ्या भटारखान्यात एका माणसामागे येणारा खर्च खूपच कमी होतो. हो, अगदी अचूक उपमा दिलीत. याच उदाहरणाला पुढे नेऊन आपण तिसरा प्रकार सांगू शकतो, व्यापारी बचती. जेव्हा मोठा उद्योग हजारो टनांमध्ये कच्चा माल खरेदी करतो तेव्हा त्याला घाऊक दरात प्रचंड मोठी सवलत मिळते. तसंच त्यांची स्वतःची वितरण व्यवस्था असल्यामुळे जाहिरात आणि वाहतुकीचा खर्च कमी येतो. आणि चौथी आहे वित्तीय बचती. वित्तीय बचती म्हणजे मोठ्या कंपन्यांना बँका सहज कर्ज देतात तेच का? होय, मोठ्या आणि नावाजलेल्या संस्थांकडे प्रचंड मालमत्ता असते. त्यामुळे बँकांना त्यांच्या कर्जावर कमी धोका वाटतो. परिणामी छोट्या उद्योगांच्या तुलनेत या मोठ्या कंपन्यांना खूप कमी व्याजदरात आणि सहजपणे कर्ज उपलब्ध होतं. म्हणजे व्यवसायाचा आकार मोठा असणे हेच स्वतः एक मोठं भांडवल ठरतं. पण यातून एक अडचण निर्माण होते. काही व्यवसाय प्रचंड मोठे होतात, पण समाजातील एक मोठा घटक मात्र गरीबच राहतो. अर्थव्यवस्थेला या समस्येलाही तोंड द्यावं लागतं. प्रश्न 49. उत्पन्नातील विषमता दूर करण्यासाठी सुचविले जाणारे उपाय स्पष्ट करा. समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यात जी मोठी आर्थिक दरी निर्माण होते ती कमी करण्यासाठी शासनाला हस्तक्षेप करावा लागतो. यासाठी 5 प्रमुख उपाय सुचवले आहेत. पहिला म्हणजे जमीन सुधारणा. यात जमिनीची कमाल मर्यादा ठरवून अतिरिक्त जमीन भूमिहीन शेतकऱ्यांना वाटली जाते. दुसरा उपाय किमान वेतन कायदा. कामगारांचं शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांना सन्मानजनक जगता यावे यासाठी मालकाने किती किमान पगार दिलाच पाहिजे हे कायद्याने ठरवले जाते. बरं, म्हणजे केवळ बाजाराच्या भरोशावर मजुरी न सोडता सरकारने त्यात लक्ष घालणे. अगदी तसंच. तिसरा उपाय आहे शिक्षण व प्रशिक्षण सुविधा. गरीब घरातील तरुणांना मोफत किंवा स्वस्तात कौशल्य आधारित शिक्षण दिलं तर त्यांची कार्यक्षमता आणि उत्पन्न दोन्ही वाढतं. चौथा उपाय म्हणजे सामाजिक सुरक्षा योजना. आजारपण, अपघात किंवा बेरोजगारीच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना पेन्शन किंवा विमा योजनेतून संरक्षण दिलं जातं. आणि 5वा व अत्यंत कळीचा उपाय म्हणजे प्रगतिशील कर आकारणी किंवा प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन.
प्रगतशील कर म्हणजे जो जास्त कमावतो त्याने जास्त कर द्यायचा हेच ना. पण यामुळे जास्त काम करणाऱ्यांना एक प्रकारची शिक्षा दिल्यासारखे नाही का वाटत? तसं पाहिलं तर अर्थशास्त्रात याकडे क्षमता या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याची कर भरण्याची क्षमताही जास्त असते. या प्रगतशील करातून जमा झालेला प्रचंड महसूल सरकार पुन्हा गरिबांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरतं. हा संपत्तीचा फेरवाटपाचा एक अत्यंत तार्किक मार्ग मानला जातो. संपत्तीचा फेरवाटप हा खरोखरच कळीचा मुद्दा आहे. कधीकधी सरकारला थेट बाजारात जाऊन वस्तूंच्या किमतींवरही नियंत्रण ठेवावे लागते. मी पुढचा प्रश्न वाचतो. प्रश्न 50. शासन एखाद्या वस्तूची कमाल किंमत किंवा प्राइस सीलिंग का निश्चित करते? खुल्या बाजारात किमती मागणी आणि पुरवठ्यावरून ठरतात. पण काही वेळा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती इतक्या वाढतात की त्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जातात. तेव्हा सरकार कायद्याने एका वस्तूची कमाल किंमत किंवा वरची मर्यादा ठरवून देतं. याची 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं, आपत्कालीन परिस्थिती. युद्ध, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वस्तूंचा तीव्र तुटवडा निर्माण होतो आणि किमती गगनाला भिडू शकतात. दुसरं कारण साठेबाजी व भाववाढ रोखणे. काही व्यापारी कृत्रिम तुटवडा निर्माण करून अवाजवी नफा कमवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे गोदामात माल असूनही तो बाजारात आणायचा नाही, जेणेकरून किंमत वाढेल. अशा साठेबाजांना आळा घालण्यासाठी हा नियम आहे. होय. तिसरं कारण ग्राहकांचे संरक्षण. विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांना औषधे, अन्नधान्य अशा जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळाव्यात यासाठी शासन ही किंमत निश्चित करतं. आणि चौथं म्हणजे रेशनिंग व्यवस्था लागू करणे. एक सेकंड. इथे एक प्रश्न पडतो. जर सरकारने एखाद्या औषधाची किंमत 100 रुपयांवरून 50 रुपये केली तर सगळेच लोक ते विकत घ्यायला धावतील. मग औषध तर लगेच संपून जाईल. सर्वांना ते कसं मिळणार? म्हणूनच कमाल किमतीसोबत रेशनिंग किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्था जोडलेली असते. ठरवलेली कमाल किंमत ही बाजारातील किमतीपेक्षा कमी असल्याने मागणी खूप वाढते. अशा वेळी प्रत्येकाला वस्तूचा थोडा थोडा पण निश्चित वाटा मिळावा यासाठी रेशनिंगसारखी व्यवस्था उभी करावी लागते. हा सरकारी हस्तक्षेपाचा एक उत्तम नमुना आहे. पण समजा सरकारने फक्त हस्तक्षेप करण्याऐवजी सगळीच अर्थव्यवस्था स्वतःच्या हातात घेतली तर? असाही एक प्रयोग जगात झालाय. प्रश्न 51. रशियाची अर्थव्यवस्था कोणत्या प्रतिमानावर आधारित आहे व तिची वैशिष्ट्ये काय? अधिष्ठित समाजवादी म्हणजे कमांड सोशलिस्ट प्रतिमानावर आधारित आहे. इथे मुक्त बाजाराला थारा नसतो. याची 5 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे सरकारी मालकी. जमीन, कारखाने, बँका या उत्पादनाच्या सर्व साधनांवर केवळ सरकारचं नियंत्रण असतं. दुसरं म्हणजे गॉस्प्लॅन. देशातील सर्व आर्थिक निर्णय घेणारं हे सर्वोच्च केंद्रीय नियोजन मंडळ होतं. गोस्प्लॅन नेमके काय करायचे? म्हणजे देशात किती बूट बनवायचे आणि किती गाड्या हे सगळे अधिकारी ठरवायचे का? अगदी तंतोतंत. संपूर्ण देशासाठी 5 वर्षांचा किंवा वार्षिक आराखडा हेच मंडळ तयार करत असे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे शंकूसारखी रचना किंवा पिरॅमिड स्ट्रक्चर. प्रशासकीय रचना एका पिरॅमिडसारखी होती. सर्वोच्च स्तरावरून गोस्प्लॅनने घेतलेले निर्णय खालच्या स्तरावरील कारखान्यांना आणि अधिकाऱ्यांना आदेशाच्या स्वरूपात दिले जायचे आणि त्यांनी फक्त त्याची अंमलबजावणी करायची. चौथं म्हणजे प्रशासकीय किंमत निर्धारण. इथे मागणी आणि पुरवठ्याचा काहीही संबंध नव्हता. सरकार स्वतः कागदावर वस्तूंच्या किमती ठरवत असे. आणि 5वं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक हिताला सर्वोच्च प्राधान्य. उत्पादनाचा हेतू नफा कमवणे नसून समाजाच्या गरजा पूर्ण करणे हा होता. यातूनच आपला पुढचा प्रश्न नैसर्गिकरित्या तयार होतो. रशियाच्या या प्रतिमानावरून आपण समाजवादाची एक व्यापक व्याख्या करू शकतो. प्रश्न 52. समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मागील उदाहरणाचाच धागा पकडून ही व्यापक वैशिष्ट्ये सांगता येतील. पहिलं म्हणजे साधनांची सामाजिक मालकी. साधनसामुग्री खाजगी उद्योगपतींच्या मालकीची नसून संपूर्ण समाजाच्या म्हणजेच प्रतिनिधी म्हणून सरकारच्या मालकीची असते. दुसरं, केंद्रीय नियोजन. अर्थव्यवस्थेत काय, कसे आणि कोणासाठी उत्पादन करायचे याचे पूर्ण नियंत्रण एका केंद्रीय सत्तेकडे असते. तिसरं, सामाजिक हित. अशा अर्थव्यवस्थेचा मुख्य चालक नफा नसून लोककल्याण असतो. चौथं, उत्पन्नाचे समान वाटप. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक दरी जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न यात असतो. पण हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटत असलं तरी यात ग्राहकांचे काय? तिथेच 5वं वैशिष्ट्य येतं, ग्राहकांच्या निवडीवर मर्यादा.
सरकारच्या पूर्वनियोजित आराखड्यानुसारच मर्यादित वस्तूंचे उत्पादन होत असल्याने ग्राहकांना अनेक ब्रँड्स किंवा पर्यायांची निवड करण्याचं स्वातंत्र्य नसतं. जर सरकारने ठरवलं की फक्त एकाच प्रकारचा साबण उत्पादित करायचा तर सर्वांनाच तो वापरावा लागतो. इथे नफ्यापेक्षा समानतेला महत्त्व दिल्या गेल्याने ग्राहकांच्या पसंतीला फारसा वाव उरत नाही. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा ट्रेड ऑफ आहे. तुम्हाला समानता हवी असेल तर निवडीचं स्वातंत्र्य कमी होते. आता आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडे परत येऊया, जिथे खाजगी कारखाने असतात, पण काही वेळा एका कारखान्याचा नफा हा समाजाचा तोटा बनतो. प्रश्न 53, खाजगी व सामाजिक खर्चातील तफावत दूर करण्याचे उपाय उदाहरणासह स्पष्ट करा. जेव्हा एखाद्या उद्योगाचा खाजगी खर्च जो उत्पादनाचा खर्च असतो तो कमी असतो, पण त्यामुळे पर्यावरणाची किंवा समाजाची हानी होते, तेव्हा त्या हानीला सामाजिक खर्च म्हणतात. उदाहरणार्थ, एखादा रासायनिक कारखाना अत्यंत स्वस्तात उत्पादन करतो आणि प्रचंड नफा कमवतो, पण आपल्या सांडपाणी नदीत सोडतो. नदी प्रदूषित झाल्याने आजूबाजूच्या गावांचा आरोग्याचा खर्च वाढतो. हा सामाजिक खर्च आहे. ही तफावत दूर करण्याचे 3 उपाय आहेत. पहिला, कराधान म्हणजे टॅक्सेशन. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर किंवा सिगरेटसारख्या व्यसनाधीन वस्तूंवर सरकारने प्रचंड कर लावायचा. म्हणजे जो प्रदूषण करेल त्याच्याकडूनच तो भुर्दंड वसूल करायचा, जेणेकरून त्याचा खाजगी खर्च वाढेल आणि उत्पादन महाग होईल. अगदी बरोबर. दुसरा उपाय, अनुदान किंवा सबसिडी. हा याच्या उलट आहे. जे उद्योग पर्यावरणाचे रक्षण करतात किंवा शिक्षण, आरोग्य अशा चांगल्या गोष्टी पुरवतात, त्यांचा खर्च कमी करण्यासाठी सरकार त्यांना आर्थिक मदत म्हणजेच अनुदान देते. आणि तिसरा उपाय, कायदेशीर नियंत्रण व बंदी. अति धोकादायक रासायनिक उद्योगांवर थेट कायद्याने बंदी घालणे किंवा प्रत्येक कारखान्याला प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे सक्तीचे करणे. समाजाच्या भल्यासाठी सरकारने कर लावणे कसे गरजेचे असते हे यातून दिसते. करांचा विषय निघालाच आहे, तर आपण करांच्या जगाची थोडी अधिक सखोल माहिती घेऊया. प्रश्न 54, अप्रत्यक्ष करांचे प्रकार थोडक्यात विशद करा. अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे असा कर ज्याचा कायदेशीर भार एका व्यक्तीवर असतो, उदाहरणार्थ उत्पादक किंवा विक्रेता, पण तो अंतिम आर्थिक बोजा अत्यंत हुशारीने दुसऱ्यावर म्हणजेच ग्राहकावर ढकलतो. महत्वाचे म्हणजे हे कर अधोप्रमाण म्हणजे रिग्रेसिव्ह स्वरूपाचे असतात. मगाशी आपण प्रगतशील कराबद्दल बोललो, जिथे श्रीमंत जास्त कर भरतात. मग हे अधोप्रमाण किंवा रिग्रेसिव्ह कर म्हणजे नक्की काय? अतिशय महत्वाचा प्रश्न. मी सांगते, अप्रत्यक्ष कर सर्वांना एकाच दराने लागतो. समजा एका साबणावर 5 रुपये कर आहे. एका कोट्याधीशाने तो साबण घेतला तर त्यालाही 5 रुपये कर द्यावा लागतो, आणि एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने घेतला तरी त्याला 5 रुपयेच कर द्यावा लागतो. मजुराच्या मर्यादित उत्पन्नाचा एक खूप मोठा हिस्सा या करात जातो, तर श्रीमंताच्या उत्पन्नाचा अगदी नगण्य हिस्सा जातो. म्हणून याचा गरिबांना जास्त फटका बसतो, ज्याला अधोप्रमाण म्हणतात. स्लाइड्सनुसार याचे 4 मुख्य प्रकार आहेत. कोणते 4 प्रकार? पहिला, विक्री कर किंवा सेल्स टॅक्स, जो वस्तूंच्या विक्रीवर आकारला जातो. दुसरा, उत्पादन शुल्क, जो देशांतर्गत कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंवर लागतो. तिसरा, आयात निर्यात शुल्क, जो आंतरराष्ट्रीय सीमेवरून येणाऱ्या जाणाऱ्या मालावर लागतो. आणि चौथा, वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST. हा आजच्या काळातील एकात्मिक कर आहे, ज्याने मागील अनेक जुन्या करांची जागा घेतली आहे. बापरे, म्हणजे आपण दुकानातून काहीही विकत घेतलं की आपण अप्रत्यक्षपणे सरकारला कर देतच असतो. पण तरीही सरकारला अनेकदा पैशांची कमतरता भासते. मग सरकार काय करते? प्रश्न 55, सार्वजनिक कर्जाचे प्रकार थोडक्यात लिहा. करामधून जमा होणारा पैसा जेव्हा विकास कामे किंवा प्रशासकीय खर्चासाठी अपुरा पडतो, तेव्हा सरकार कर्ज उभारते. या कर्जाचे 3 निकषांवर वर्गीकरण केले जाते. पहिलं, स्त्रोतानुसार. यात देशातील नागरिक आणि बँकांकडून घेतलेले अंतर्गत कर्ज आणि विदेशी सरकारे किंवा जागतिक बँकेकडून घेतलेले परदेशी कर्ज येते. दुसरं, उपयोगानुसार. ज्या कर्जातून धरणे, रेल्वे असे प्रकल्प उभे राहतात आणि भविष्यात सरकारला उत्पन्न मिळतं, ते उत्पादक कर्ज. पण युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेला खर्च, ज्यातून थेट आर्थिक परतावा मिळत नाही, ते अनुत्पादक कर्ज. आणि तिसरं, स्वरूपानुसार. जेव्हा नागरिक स्वतःहून सरकारच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात, ते ऐच्छिक कर्ज. आणि यातील दुसरा प्रकार सक्तीचे कर्ज असा आहे. म्हणजे सरकार नागरिकांना सक्तीने कर्ज द्यायला लावते. हे कसे शक्य आहे? होय, आणीबाणीच्या काळात किंवा प्रचंड महागाई वाढल्यास सरकार असा निर्णय घेऊ शकतं.
उदाहरणार्थ, कामगारांच्या पगारातील काही हिस्सा सक्तीने भविष्य निर्वाह निधीमध्ये म्हणजे प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा करायला लावणे हे एक प्रकारचे सक्तीचेच कर्ज आहे, जे सरकार वापरते आणि नंतर व्याजासह परत करते. हे फारच रंजक आहे. आता यातील अंतर्गत आणि परदेशी कर्जाबद्दल अधिक जाणून घेऊया. प्रश्न 56. अंतर्गत कर्ज आणि परदेशी कर्ज यांची तुलना करा. या दोन्हीची तुलना 4 मुद्द्यांवर करता येते. पहिला, कर्जाचा स्रोत. मगाशी पाहिल्याप्रमाणे अंतर्गत कर्ज देशाच्या सीमेच्या आतून मिळते, तर परदेशी कर्ज देशाबाहेरून. दुसरा मुद्दा, चलनाचा प्रकार. अंतर्गत कर्ज स्वदेशी चलनात म्हणजेच रुपयात घेतले आणि फेडले जाते. परदेशी कर्ज मात्र परकीय चलनात उदाहरणार्थ डॉलरमध्ये घ्यावे लागते आणि फेडावेही डॉलरमध्येच लागते. आणि अर्थव्यवस्थेवर याचा कसा प्रभाव पडतो? मला तरी परदेशी कर्ज घेणे थोडे भीतीदायकच वाटते. हा मुद्दा आहे परिणाम आणि उपयोग. अंतर्गत कर्जामुळे केवळ देशातल्या देशात संपत्तीचे फेरवाटप होते. पैसा देशाबाहेर जात नाही. त्याचा उपयोग सामान्यतः रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधांसाठी होतो. परदेशी कर्जाचा देशाच्या परकीय चलनसाठ्यावर मोठा ताण पडतो. पण ते नेहमीच वाईट नसते. अच्छा, म्हणजे ते चांगलेही असू शकतं. नक्कीच. जर परदेशी कर्ज घेऊन आपण देशात नसलेले प्रगत तंत्रज्ञान किंवा आधुनिक यंत्रसामग्री आयात केली आणि त्यातून जो नफा होईल तो कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त असेल, तर ते देशाच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. म्हणजे कर्जाचा उपयोग कसा होतो हे जास्त महत्वाचं आहे. आता सरकारकडे कर आला, कर्ज आले. या पैशातून सरकार अनेकदा स्वतःचे उद्योग चालवते. प्रश्न 57. सार्वजनिक उपक्रमांची उद्दिष्टे कोणती आहेत? सरकार स्वतः बाजारात उतरून उद्योग का चालवते याची 5 मुख्य कारणे आहेत. पहिलं, लोककल्याणकारी सेवा पुरवणे. पाणीपुरवठा, टपाल सेवा, वीज या अशा सेवा आहेत ज्या नागरिकांना रास्त दरात मिळणे आवश्यक आहे. खाजगी कंपन्या इथे नफा पाहू शकतात, म्हणून सरकार हे स्वतः चालवते. दुसरं, संरक्षण सज्जता आणि सुरक्षा. शस्त्रास्त्रे आणि अणुशक्ती यांसारखी देशाच्या सुरक्षेशी निगडीत क्षेत्र खाजगी हातात देणे अत्यंत धोकाचे असते. तिसरं, अवाढव्य भांडवलाची गुंतवणूक. रेल्वेसारख्या प्रकल्पांमध्ये प्रचंड भांडवल लागते आणि त्याचा परतावा खूप उशिरा मिळतो. कोणतीही खाजगी संस्था इतकी जोखीम घेत नाही. पण हल्ली अनेक खाजगी कंपन्या प्रचंड मोठ्या झाल्या आहेत. तरीही सरकार उद्योग का उभारते? तिथे चौथा आणि 5वा मुद्दा येतो. प्रादेशिक समतोल राखणे. कोणतीही खाजगी कंपनी आपला कारखाना अशाच ठिकाणी उघडेल जिथे रस्ते आणि वीज आधीच आहे. एखाद्या दुर्गम मागास भागात ते जाणार नाहीत. पण सरकार तिथे मुद्दाम उद्योग उघडते जेणेकरून तिथल्या लोकांना रोजगार मिळेल. आणि 5वं उद्दिष्ट म्हणजे खाजगी मक्तेदारीला आळा घालणे. एखाद्या क्षेत्रात एकाच खाजगी कंपनीचे वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून सरकार स्वतः स्पर्धक म्हणून उभे राहते. आता आपण पुन्हा एकदा सामान्य करदात्याच्या भूमिकेत जाऊया. आपण कर भरतो, पण त्याचा आपल्यावर नक्की काय परिणाम होतो? प्रश्न 58. करांचे करदात्यावर होणारे परिणाम स्पष्ट करा. कर भरणाऱ्या व्यक्तींवर आणि संस्थांवर 4 मुख्य परिणाम होतात. पहिला, उत्पन्नावर व बचतीवर परिणाम. सरकारने कराचा वाटा काढून घेतल्यावर माणसाच्या हातात खर्च करण्यासाठी कमी पैसा उरतो. यामुळे त्याची खरेदी क्षमता आणि भविष्यातील बचतीवर थेट परिणाम होतो. दुसरा, कार्यक्षमतेवर परिणाम. म्हणजे कर वाढवला की लोकांची काम करण्याची इच्छा कमी होते का? अगदी तसेच. जर कराचे दर भरमसाठ असतील तर लोकांना वाटते की आपण राबराब काम करून जे वाढीव उत्पन्न मिळवू ते सगळं टॅक्समध्येच जाणार असेल, तर जास्त काम कशाला करायचे? यामुळे एकूण उत्पादकता घटते. तिसरा परिणाम आहे उत्पादन व गुंतवणुकीवर परिणाम. कंपन्यांवरील कॉर्पोरेट कर वाढल्यास उद्योजकांचा नफा कमी होतो, ज्यामुळे नवीन कारखाने उभारण्याची आणि विस्तार करण्याची त्यांची गती मंदावते. मग हे सगळे नकारात्मकच परिणाम आहेत का? नाही. याचा एक चौथा आणि सकारात्मक परिणामही आहे. विषमतेवर परिणाम. जर श्रीमंतांवर प्रगतशील दराने कर लावून मिळवलेला निधी सरकारने गरिबांच्या मोफत शिक्षणावर किंवा आरोग्यावर खर्च केला तर समाजातील आर्थिक दरी कमी होण्यास मोठी मदत होते. हे एक महत्त्वाचं संतुलन आहे. करांचे हे संतुलन समजले. आता आपण देशाच्या सीमा ओलांडून जागतिक स्तरावर जाऊया. आजच्या जगात कोणताही देश एकटा राहू शकत नाही. प्रश्न 59. आंतरराष्ट्रीय व्यापारांमुळे होणारे बदल स्पष्ट करा.
आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अर्थव्यवस्थेत 4 मोठे सकारात्मक बदल होतात. पहिला, भौगोलिक विशिष्टीकरण किंवा स्पेशलायझेशन. प्रत्येक देश अशाच वस्तू बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो ज्यासाठी त्याच्याकडे अनुकूल नैसर्गिक साधनसामग्री आणि हवामान आहे. दुसरा बदल म्हणजे तंत्रज्ञान व ज्ञानाचे हस्तांतरण. व्यापारामुळे प्रगत देशांमधील नवीन यंत्रे आणि व्यवस्थापकीय कौशल्य विकसनशील देशांपर्यंत पोहोचतात. विशिष्टीकरण म्हणजे असं ना की जर ब्राझीलकडे कॉफी उत्पादनासाठी उत्तम हवामान आहे आणि जपानकडे इलेक्ट्रॉनिक्स बनवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आहे, तर दोघांनी स्वतः सगळं बनवण्याचा अट्टाहास न करता एकमेकांशी व्यापार करावा. अगदी अचूक. आणि यामुळेच तिसरा बदल घडतो, उत्पादनाच्या प्रमाणात वाढ. जगाची मोठी बाजारपेठ खुली झाल्यामुळे उत्पादक प्रचंड प्रमाणावर माल बनवू शकतात आणि आपण मघाशी पाहिलेल्या अंतर्गत बचतींचे फायदे मिळवून उत्पादन खर्च कमी करू शकतात. आणि चौथा व सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ग्राहकांचे हित व राहणीमान. जगात कुठेही तयार झालेली दर्जेदार आणि स्वस्त वस्तू आज ग्राहकाला घर बसल्या मिळते, ज्यामुळे संपूर्ण समाजाचे राहणीमान उंचावते. आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. आपण स्थानिक मंडईपासून ते जागतिक व्यापारापर्यंत सर्व पाहिले, पण या सर्वांमागे अर्थशास्त्राची एक अदृश्य शक्ती काम करत असते. तोच आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न 60. समतोल किंवा इक्विलिब्रियम म्हणजे काय ते स्पष्ट करा. अर्थशास्त्रात समतोल ही मध्यवर्ती संकल्पना आहे. स्लाइड्समध्ये हे 4 मुद्द्यात स्पष्ट केले आहे. पहिला, समतोलाचा अर्थ. समतोल म्हणजे अशी विश्रांतीची किंवा स्थैर्याची अवस्था जिथे 2 परस्पर विरोधी शक्ती एकमेकांना छेदतात आणि समान होतात. यात स्वतःहून बदल करण्याची कोणतीही प्रवृत्ती नसते. दुसरा मुद्दा, बाजार समतोल. ज्या किमतीला बाजारातील वस्तूची एकूण मागणी आणि एकूण पुरवठा अगदी तंतोतंत समान होतात, ती समतोल किंमत असते. ही अवस्था एखाद्या लंबकासारखी म्हणजे पेंडुलमसारखी असते का? हो, अगदी तशीच. आणि तोच आपला तिसरा मुद्दा आहे, स्वयंचलित किंमत निश्चिती. जर एखाद्या वस्तूची किंमत अचानक खूप वाढली तर ग्राहक ती घेणं कमी करतात, म्हणजे मागणी घटते. पण नफा मिळवण्यासाठी विक्रेते भरपूर माल बाजारात आणतात, म्हणजे पुरवठा वाढतो. माल पडून राहिल्यावर विक्रेत्यांना नाईलाजाने किंमत कमी करावी लागते आणि लंबक पुन्हा मध्यभागी म्हणजे समतोलावर येतो. हे चक्र बाजारात आपोआप चालते. आणि चौथा मुद्दा म्हणजे उद्योग संस्थेचा समतोल. हे एखाद्या कंपनीसाठी कसे काम करते? जेव्हा एखाद्या उद्योग संस्थेचा सीमांत खर्च, जो एक जास्तीची वस्तू बनवण्याचा खर्च असतो, आणि सीमांत प्राप्ती म्हणजे ती एक वस्तू विकून मिळणारा पैसा, हे दोन्ही समान होतात, तेव्हा ती संस्था जास्तीत जास्त नफ्याच्या समतोलात असते. जर वस्तू बनवण्याचा खर्च त्यातून मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त होऊ लागला तर उत्पादन थांबवणेच योग्य असते. क्या बात है. प्रश्न 46.